आणि आम्ही सगळे सज्ज आहोत या स्पर्धेला आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. पंचांचा इशारा, ही मॅच सुरू होते. मॅचच्या सुरुवातीचा इशारा मात्र पंचांचा या ठिकाणी होतोय आणि आजच्या दिवसातील ही महत्त्वपूर्ण मॅच आपल्या भेटीला येते. केतन, गेल्या काही वर्षात थक्क करणारा परफॉर्मन्स या खेळाडूने केलेला आहे आणि आज पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. छोट्याशा गावापासून आज अगदी भारतभर खेळाडूचं नाव झालेलं आहे असा हा खेळाडू केतन म्हात्रे यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी मुंबईचा एक युवा वेगवान गोलंदाज सूर्या मणिरत्नम. मॅचला होते सुरुवात. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीला मान्सून सुपर सिरीजचा दिवस क्रमांक 2. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा, त्याला समोर खेळलेत. ओहो, पहिल्याच बॉलवर कॅच पकडण्याचा प्रयत्नही झाला. कॅच हातातून सुटलेली आहे. ओ हो 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 हो, अगदी चांगले प्रयत्न. आणि याचाच उल्लेख आम्ही कालपासून करत होतो. रबर बॉल हातातून बऱ्याचदा निसटतो किंवा टप्पा पडल्यानंतर त्याला बाउंड जास्त असल्या कारणाने तो त्याच्या हातातून उसळी घेतो. तेच इकडे पाहायला मिळालं आणि पहिल्या बॉलवर बरंच काही घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या. केतन मोठा फटका मारायला गेले परंतु तिकडे सुटली आहे कॅच आणि धावसंख्येला सुरुवात होताना पाहायला मिळते ओमकार केणी. याही खेळाडूने मात्र गेल्या काही वर्षात खूप चांगली कामगिरी केलेली आहे. पारंपरिक क्रिकेट, मेरिटवर क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न ते सातत्याने करत असतात. ओ हो हो, आणखीन एक वेगवान बॉल अगदी खोलवर टाकलाय. ही तर खासियत आहे या सूर्या मणिरत्नमची. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, यावेळेला ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न त्यांचा तिकडे राहिला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सुरुवात जर पाहिली तर इकडे या मॅचची झालेली आहे. दुसऱ्याही मॅचच्या दोन्ही टीम आता हळूहळू इकडे दाखल होत आहेत. आजही दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे या क्रीडानगरीमध्ये मान्सून सुपर सिरीजचं. बिग हिट, टोलावलाय बॉल. ही तर खासियत आहे या खेळाडूची. उचलला आणि फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. आजच्या दिवसातील पहिला षटकार ओमकार केनी यांच्या बॅटमधून. बहुत बढ़िया स्ट्रोक. अगर पहली गेंद का हम अनुमान लगाएंगे तो पहली गेंद ऑप्शन के बाहर वाइड यॉर्कर थी, लेकिन उसके बाद वाली गेंद, अगली गेंद जो आर्क में स्लॉट में डाली थी, और इस तरीके के स्लॉट में डाली हुई गेंद को ओमकार नहीं छोड़ेंगे. हम सभी को पता है क्या कैपेबिलिटी है इस खिलाड़ी के पास और वो अगली ही गेंद पे बताते हुए. यही तो क्रिकेट का खेल होता है ना चंद्रकांत सर. जब आप अच्छी गेंदबाजी करते हो तो बैटर भी थोड़े से शांत होते हैं, लेकिन जब आप ऐसे आर्क में गेंदबाजी करोगे तो इसी तरीके से मौके दिए जाएंगे. सूर्या यांना आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर, पहिल्या 2 बॉलवर चांगला टप्पा पाहायला मिळाला. त्यानंतर पुढे आला थोडासा आणि त्याचा फायदा घेतला ओमकार यांनी. आता समोर खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढं चांगलं नाही आहे परंतु एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते आहे. आजच्या दिवसातील महत्त्वाची मॅच, पहिली मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडांगण माणकोली. पावसाळ्यात मात्र गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर ही 2 मैदानं सुद्धा चर्चेत आलेली आहेत, माणकोलीचं आणि कोणगावचं. नॉर्मली या क्रिकेटला मुंबईमधून सुरुवात झाली. आजपासून अगदी 40-1 वर्षापूर्वी किंवा त्याहीपेक्षा थोडासा मोठा इतिहास या क्रिकेटच्या स्पर्धेला, रबर बॉलला मुंबईमधून सुरुवात झाली आणि आता मुंबईमधून सुरू झालेला या रबर बॉल क्रिकेटचा प्रवास आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये, अगदी आता पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात किंवा खानदेशामध्ये देखील या स्पर्धा होऊ लागल्यात. वेगवान, प्रचंड वेग पाहायला मिळतोय. काय बॉल टाकलाय. वेग 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 वेग, प्रचंड वेग पाहायला मिळाला या बॉलमध्ये. केतन सारख्या खेळाडूला एक जबरदस्त बॉल टाकलाय. बहुत बढ़िया. देखिए वो वाइड यॉर्कर, बढ़िया गेंदबाजी. अगदी वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी पाहायला मिळाला. बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाया आहेत आज. फुल टॉस, मागील बॉल लाजबाब. आता केला फुल टॉस, चुकीला माफी नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. या षटकारानेशी जर पाहिलं तर धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर झालेली आहे 14 धावा धावफलकावर. 1 षटक संपलेला आहे. बहुत बढ़िया कमबैक. जिस तरीके से हमने गेंदबाजी देखी, सूर्या ने जो वाइड यॉर्कर डाले उनका कोई जवाब बैटर के पास नहीं था, लेकिन अगर आप इस तरीके से गलती करोगे, फुल टॉस गेंदे डालोगे तो वो गेंदे केतन नहीं रखने वाले. ओमी केतन दोनों ने 1-1 6 लगाया, उसी के साथ 14 रन बने स्कोरबोर्ड पे बिना किसी नुकसान के. वो ज्यादा इंपॉर्टेंट है, बहुत ज्यादा जरूरी है. तुषार 11 टाइगर अच्छी शुरुआत, संयम के साथ, थोड़ा सा अच्छा अनुभव के साथ, क्योंकि अगर आपको गेंदबाजी करनी है, वाइड यॉर्कर अच्छी गेंदें तो डालनी होंगी, लेकिन गलत गेंद अगर डालोगे तो इसी तरीके से प्रहार आप पाओगे. अच्छी बैटिंग, अच्छा और एक अच्छा टोटल बनाने की ओर अब फिलहाल
टीम दिशा 11 टायगर. 14 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक मात्र या ठिकाणी संपताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकात बऱ्याचशा घडामोडी घडल्या. पहिल्या बॉलवर कॅच उडाली, त्याच्यानंतर आला षटकार, त्याच्यानंतर एक वाईड यॉर्कर लाजबाब भन्नाट वेगात पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर पुन्हा फुलटॉस आणि त्याच्यावर षटकार येताना पाहायला मिळाला. अशा रीतीने बरेचसं हे षटक जर पाहिलं तर चर्चेत राहिलं आणि 14 धावा धावफलकावर देखील पाहायला मिळत आहेत. 7 षटकांच्या या लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जवळ मॅचच्या दिशेने भिवंडीच्या वळपाडा गावचा एक वेगवान उंचपुरा गोलंदाज या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतो आहेत. कौशल पाटील, अगदी गोलंदाजीचं एक जबरदस्त कौशल्य त्यांच्याकडे आहे आणि तेच दाखल होताना पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी ओमकार केणी, केतन म्हात्रे, सगळ्या टीम चांगल्या बनल्यात, बॅलन्स बनलेल्या आहेत. ऑप्शन झाल्या कारणाने प्रत्येक संघ मालकाने हवी तशी टीम आपली बनवलेली आहे. कोणते बॉलर घ्यायचे, कोणते बॅटर घ्यायचे प्लॅनिंग झालं होतं आणि त्याच्यानुसार मात्र हे सगळे खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. फुल टॉस, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि इकडे विकेट आली आहे. जसे कौशल आले विकेट घेताना पाहायला मिळाले. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट, ओमी केनी आउट. अच्छी गेंदबाजी कहना चाहूंगा, लेकिन ओमी केनी का एक गलत स्ट्रोक है. अगर ये फुल टॉस गेंद थी, आप गेंद के मेरिट पे खेलना बहुत जरूरी होता है. जैसे ऑफ स्टंप के बाहर की ये फुल टॉस गेंद थी, उस गेंद को अगर आप सीधे बल्ले से खेलते, अगर आप ड्राइव करने की कोशिश करते तो जरूर यहां पे आपको 6 या 4 मिल सकता था. लेकिन उस गेंद को आड़े बल्ले से खेलने की कोशिश की, अपनी ताकत के साथ गेंद को ऑन रीजन में खेलने की कोशिश की और ये गलती पकड़ी गई. ओमी केनी आउट होंगे. नए बैटर मैदान के अंदर जरूर आएंगे, लेकिन यहां पे जो विकेट की जरूरत थी ना सर, वो विकेट भी उन्हें मिलती हुई. विकेट इकडे आलेली आहे. सुरुवात जर पाहिली तर गोलंदाजांकडून देखील तेवढीच चांगली कामगिरी होते. आज देखील ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. रात्री चांगला पाऊस पडलाय, ओलसर वातावरण चारी बाजूला पाहायला मिळतं. परंतु हे तर पावसाळी क्रिकेट आहे. आता पावसाळी क्रिकेटमध्ये रबराचाच बॉल का घेतात तर त्याच्यामागे कारणच ते आहे. रबराचा बॉल घेण्याचं कारण म्हणजे कितीही पाऊस पडला, एकदा तुम्ही सुक्या कापडाने जर तो बॉल पुसून घेतला तर हवा तसा होतो. परंतु आता बऱ्याचदा तो ओला पाहिजे म्हणून ते लोक, बरेचसे खेळाडू तो भिजवतात सुद्धा. त्याचबरोबरीने कितीही चिखलात बॉल गेला तो पुन्हा एकदा तुम्ही पुसून घ्या तर तो जसाच्या तसा होतो. टेनिस बॉलमध्ये हा फरक आहे. टेनिस बॉल एकदा ओला झाल्यानंतर त्या पद्धतीने खेळण्यासाठी उपलब्ध नसतो तुम्हाला, किंवा चिखल लागला तर तो त्याचं वजनही वाढताना पाहायला मिळतं किंवा तोही खराब होत असतो. परंतु रबर बॉल हा जसाच्या तसा पुन्हा तुम्ही करू शकता आणि त्याच्यामुळे पावसाळ्यात या रबराच्या बॉलने क्रिकेट खेळलं जातं. पूर्वी लाल रंगाच्या बॉलने खेळलं जायचं, आता सफेद रंगाच्या बॉलने खेळलं जातं आहे आणि आज मानकोलीमध्ये खेळलं जातं आहे. स्ट्रोक खेळलाय, आले आले अक्का बर्सला मारलाय. वाह, चैतन्य पाटील टाकीगावच्या या उरण तालुक्यातील खेळाडूची चर्चा आहे आणि आल्या आल्या मोठा फटका मारलाय. क्या स्ट्रोक खेला है देखिए. ये गेंद सीधे सामने डाली थी, डिलीवर करी थी सामने गोल्डन स्पॉट पे, थोड़ी सी बाहर थी और बाहर की गेंद को इनसाइड आउट का बेहतरीन स्ट्रोक. और सबसे बढ़िया रीजन इसके पीछे है कि ये बल्ले के बीचों बीच लगी, यानी कि जो स्वीट स्पॉट हम कहते हैं. ये देखिए, ये वो एक्शन रिप्ले और उसी के साथ बल्ला. गेल्या वर्षी रायगड प्रीमियर लीगच्या पावसाळी स्पर्धेमध्ये मालिकावीराची दुचाकी घेऊन चर्चेत आला आणि याही वर्षी मात्र गेल्याच आठवड्यामध्ये चिरल्या या ठिकाणी मैत्री चषकात मालिकावीराची दुचाकी त्यांनी जिंकली आहे, ती सुद्धा पावसाळी स्पर्धेमध्ये. म्हणजे जबरदस्त फॉर्मात असणारे ही युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत चैतन्य पाटील, टाकीगाव, उरण तालुका. आणखीन एक बिग हिट, हाच फॉर्म पाहायला मिळतो या खेळाडूचा. ओव्हर पिच केला, कव्हर्सला लांब 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 षटकारात पाठवला. वाह, इस बार तो गेंदबाज ने गलती करी थी. इस बार गेंदबाज ने गलती ये करी कि गेंदबाज ने गेंद डाल दी स्लॉट में, और अगर स्लॉट में आप गेंदबाजी करोगे तो चैतन्य जैसा खिलाड़ी उस गेंद को नहीं छोड़ेगा. ये देखिए, स्ट्रोक खेलने के बाद वो कॉन्फिडेंस चेहरे पे, वो हल्की सी मुस्कान, और गेंद को सीधा गेंदबाज के सर के ऊपर से खेलना चाहते थे, थोड़ी बाहर थी, इनसाइड आउट खेला, यानी कि डीप एक्स्ट्रा कवर के सर के ऊपर से. ये देखिए, रीच बेहतरीन, उसी के साथ बल्ले का फ्लो भी बेहतरीन, और ये बढ़िया अच्छे बॅक टू बॅक आते हुए चंद्रकांत सरब. वा वा वा, बणीजी खूप चांगला फटका त्यांनी इकडे खेळलेला आहे. आत्मविश्वास या खेळाडूचा पाहायला मिळतोय. मैदानात दाखल झाल्यानंतर पहिले दोन्ही बॉल कव्हरच्या दिशेने षटकार मारण्याचं काम या खेळाडूने केलंय. मग ते टॅलेंट त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कमबॅक करणारे गोलंदाज आहेत कौशल, त्यांनी पहिल्याच बॉलला विकेट घेतली होती, परंतु चैतन्याचं मैदानात येणं आणि वातावरण बदलणं हे देखील पाहायला मिळते. धावसंख्या 26 झालेली आहे.
7-7 षटकांच्या मॅचेस आहेत त्या म्हणजे तुम्हाला एक संधी असते. चढ उतार बरेचसे क्रिकेटच्या खेळात जास्त ओव्हरच्या मॅचेसमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. आणखीन एक याही वेळेला मोठा फटका खेळलाय खरा, परंतु तो आता समोर खेळलाय आणि हा सीमारेषेच्या पलीकडे जातोय. काय कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय या मुलामध्ये. आल्या आल्या 3 बॉलवर 3 षटकार मारतायत. वा चैतन्य वा. और इस बार तारीफ हमें बैटर की ही करनी होगी. जरूर हवा ने बहुत बढ़िया साथ दिया, हवा के साथ घटा के संग गेंद को ले गए, लेकिन इसी को तो कहते हैं अच्छी बैटिंग करना. जब आप मैदान के अंदर सेट होके बाहर से ही आते हो, उन्हें पता है रबर का गेंद है, अगर थोड़ा सा मिस टाइमिंग भी हुआ तो ये जो ग्राउंड है ना वो ग्राउंड के बाहर जरूर जाएगा. 3 गेंदों में 3 सिक्स लगाए. गेंदबाज ने पहले ही गेंद पे विकेट मिलाया था, लेकिन उसी के साथ 3 गेंदों में 3 सिक्स. अब गेंदबाज थोड़े से बैकफुट पे आते हुए काय बॅटिंग करतायत. आल्या आल्या पहिला बॉल, दुसरा बॉल, तिसरा बॉल. पहिलीच मान्सून सुपर सिरीज आहे त्यांची आणि काय धडाकेबाज सुरुवात केली या मुलाने. आणखीन एक याही वेळेला समोर मारलाय. ही उरणची पॉवर पाहायला मिळते. जबरदस्त स्ट्रोक. चैतन्य पाटील, पाटलांचा नाद नाही करायचा. षटकार. 4 गेंदों में 4 सिक्स लगाते हुए चैतन्य पाटिल अपना नाम यहां पे बनाते हुए, क्योंकि यह टूर्नामेंट उसी के लिए है. अगर आप अच्छा खेलते हो आपको मौके दिए जाएंगे और उस मौके को बुनाते हुए इस बार जो स्ट्रोक खेला, खेलने के बाद बल्ले को होल्ड करके रखा. कहा कैमरामैन को भी खींच लीजिए मेरा फोटो, लिख लीजिए मेरा नाम चैतन्य पाटिल है, क्योंकि अब ये खिलाड़ी यहां से रुकेगा नहीं. अब इसका नाम बहुत बड़ा होगा. काय बॅटिंग करतायत. जबरदस्त. आल्या आल्या पहिले 4 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकारात पाठवणं तेवढं सोपं नाहीये, परंतु या खेळाडूमध्ये प्रचंड टॅलेंट आहे आणि आज एका मोठ्या मंचावर जबरदस्त सुरुवात केली आहे. यावेळेला आणखीन एक. आता पॉइंटच्या दिशेने अपरकट. हाही बॉल सीमारेषा पार येतोय. षटकार. मैं तो कहना चाहूंगा तालियों की गजन थोड़ी सी कम है. एक बार जोरदार बजाइए तालियां. ये विक्रम है. 5 गेंदों में 5 सिक्स लगा दिए चैतन्य पाटिल. अब ये नाम पूरे विश्व में, पूरे दुनिया में और टेनिस बॉल क्रिकेट में लिया जाएगा. चैतन्य पाटिल वो आया, वो रुका और उसने रुका ही नहीं, गेंदबाज को 5 गेंदों में 5 सिक्स लगा दिए. वाह, व्हाट अ बैटिंग चैतन्य पाटिल. 44 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. आता हे पाहावं लागेल ज्यावेळेला ते पुन्हा स्ट्राईकवर येतील, पहिल्याच बॉलला 6 मारतील का स्ट्राईक मिळाल्यावर. कारण पदार्पणातच 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम करतील का. परंतु कशा पद्धतीने स्ट्रोक खेळले पाहायला मिळत आहे. कव्हरच्या दिशेने मारलेला हा लाजवाब फटका लक्ष वेधून घेताना पाहायला मिळाला. त्याच्यानंतर हा चेंडू समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले. म्हणजे विविध दिशेला मात्र फटके त्यांनी खेळलेले आहेत. त्याच्यानंतर हाही चेंडू जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले. बॅट स्विंग पहा किती जबरदस्त आहे. टायमिंग लाजबाब आहे आणि त्याच्यामुळेच हा खेळाडू चर्चेत आहे. आणि त्याच्यानंतर थोडासा अकूट टप्प्याचा बॉल, त्याला पॉईंटच्या दिशेने, पॉईंटच्या डोक्यावरून. हा तर आणखी लाजबाब होता. 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारत असताना सकाळी सकाळी अख्ख्या महाराष्ट्राच्या टेनिस आणि रबर क्रिकेटला खडबडून जागं केलं चैतन्य पाटीलने आणि सांगितलंय मी आलोय या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची, माझ्या गावाची, माझ्या तालुक्याची आणि जिल्ह्याची ओळख निर्माण करून देण्यासाठी. आणि आज चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून होते. 2 षटकांचा खेळ संपतो. 44 धावा धावफलकावर आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला आता पाहूयात कुणाला आमंत्रित केलं जात आहे. वेदांत पाटील. खासदार चषक ही स्पर्धा जी पार पडली, 5 लाख रुपये पारितोषिकाची नुकतीच गोरेगाव मुंबईला, त्यामध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार या टेंबिवलीच्या गोलंदाजाने घेतला होता. 70 स्पोर्ट प्रस्तुत रबर क्रिकेट कार्निवल ही स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीला येते 24 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट, ज्यामध्ये 16 ग्रामीण आणि 16 शहरी संघ देखील खेळणार आहेत. आणि ही आणखी एक स्पर्धा पहा, कारण सध्या मान्सून सुपर सिरीज सुरू आहे, मान्सून ब्लास्ट येणार आहे, मान्सून सुपर सिरीज आहे, त्यानंतर टेस्ट आहे. अशा 4 स्पर्धा 4 महिन्यामध्ये. सकाळच्या सत्रात तब्बल 5000 प्रेक्षक जुडले जात आहेत आमच्या बरोबरीने. आणि ही तर खासियत आहे. 5 चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, चांगले खेळाडू हे सगळेच आपल्याला पाहायचं आहे. यस, कौशलच्या ठिकाणी चला इम्पॅक्ट करण्यात आलेला आहे. आणि कौशलच्या जागी विजेंद्र पाटील इन टीम दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जबेत मॅचच्या दिशेने प्रेक्षक जुडलेत मोठ्या संख्येने. त्याचं कारण आहे सामना चांगला चाललाय, दोन्ही टीम जबरदस्त आहे, मजा येणार आहे या मॅचमध्ये. आणि रती महारथी तर दोन्ही बाजूला आहेत. कालही आपण पाहिलं जवळपास 100च्या वर बऱ्याचदा धावसंख्या देखील जाताना पाहायला मिळाली काल.
थोडासा खूप टप्प्याचा बॉल, थोडासा पाठीमागे फिरलेला बॉल, त्याला मात्र पाठीमागे फिरवायचं होतं, परंतु तसं नाही शक्य झालंय. चांगला बॉल इकडे पाहायला मिळतोय. केतनसाठी टाकला गेला हा चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलने मात्र सुरुवात तिकडे होताना पाहायला मिळते. 44 धावा धावफलकावर आहे. चांगला फिरला हा बॉल आणि त्याच्यामुळे मोठा फटका नाही येऊ शकला. विजेंद्र दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर केतन मात्रे आई बॉल येऊ दिला, वळू दिला आणि मग काय फक्त बॉलला ढकलला आणि कुठेतरी इकडे चैतन्याला स्ट्राईकवर आणण्याचं काम त्यांनी केलं आणि ही समजदारी आहे. आणि केतन नो डाऊट खूप मोठे प्लेयर आहेत, परंतु सध्या जर पाहिलं तर समोर विध्वंस सुरू आहे चैतन्य पाटीलचा. 5 बॉलमध्ये 30 वर. आता या मान्सून सुपर सिरीज मधला विक्रम आल्या आल्या पहिल्या पदार्पणातच 6 षटकार 6 चेंडूवर त्यांनी खेळलेल्या मारणार का, याची देखील उत्कंठा सगळ्यांनाच लागलेली आहे. चैतन्य पाटील रिव्हर्स खेळायला गेले. सरळ बॅटने 5 चेंडूत 5 षटकार मारले होते. आता मात्र थोडासा त्यांनी इरादा बदलला, गती कमी केली होती आणि रिव्हर्सच्या प्रयत्नामध्ये मात्र हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. आणि चांगली कामगिरी इकडे गोलंदाजांची पाहायला मिळते. चैतन्यला रोखलेला आहे या बॉलवर, तरी विक्रमापासून रोखलाय, परंतु डाव त्यांचा सुरूच आहे. हा बॉल थोडासा लांबून वळवलाय. आता पहा दोघेही आता एकमेकांच्या माइंडशी खेळू लागलेले आहेत. पहिल्या बॉलवर रिव्हर्सचा प्रयत्न, तो मात्र थोडासा गती कमी केली. मागील ओव्हरमध्ये रन आल्यात, परंतु वेदांत हा सुद्धा अलीकडच्या कालावधीमध्ये चांगलं चर्चेत आलेलं हे नाव आहे. टेंबुलीचे खेळाडू आहेत भिवंडीचे. हो आता थोडासा आणखी वेगात टाकला. हे गती परिवर्तन पाहायला मिळत आहे. मनीषजी या मुलाचं टॅलेंट इकडे पाहायला मिळत आहे, वेगळ्या गतीने आणि वेगळ्या टप्प्यावर. लेग बायची रन आहे. हर गेंद अलग, हर गेंद को अलग डालने की कोशिश करते हुए फिलहाल वेरिएशंस, और वो वेरिएशन का बहुत बढ़िया इस्तेमाल करते हुए. हाही बॉल चांगला पाहायला मिळतोय. जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. काय बॉलिंग केली आहे. एकतर लेग बाईटची होती, म्हणजे एकच धाव वेदांत पाटीलने खर्ची केली आहे. थोड्या वेळासाठी पूर्वी आपण चैतन्यासाठी टाळ्या वाजवत होतो, आता टाळ्या या वेदांत यांच्यासाठी व्हायला हरकत नाहीये, कारण ज्यांनी परफॉर्मन्स त्याची केलाय त्याची चर्चा देखील व्हायला पाहिजे. आणि यानंतरची मॅच ज्याची चर्चा आहे, क्लिअर केट स्ट्रायकर ही हरिबाईंची टीम आहे, ज्यामध्ये विकी बोईर आयकॉन म्हणून खेळत आहेत. त्याचबरोबर नागेश वाडेकर, अशरफ खान, ओम पांडे, अकिब लेप्टी, करण मोरे, त्याचबरोबर यश कोठारी, अनिकेत सानप, मोहित, ध्रुव शर्मा, अमित कोरी, करण वरपेटी, उस्मान पटेल, भावेश शेलार आणि योगेश पेनकर ही टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. विकी बोईर ज्या टीमची लिडिंग करतात. फरदीन काझी इन ॲक्शनमध्ये प्रांतिक परिडा यांच्या रिलायन्स ओडिशा टीमसाठी, ज्यामध्ये फरदीन काझी आयकॉन म्हणून खेळत आहेत. श्रेयस कदम आहेत, आशिष मेहरोला आहेत, अजित मोहिते, थॉमस डायस, रोहित खरात, सुमित आवटे, प्रसन्न पाटील, आकाश चिंदारिया, साहिल सावंत, इम्रोज खान, विशाल कणोजिया, प्रथमेश चव्हाण, इरामन नाईक आणि धनंजय भिंताडे. अशा प्रकारे दोन्ही टीम जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यांचा खेळ पाहायला मिळेल. आणि हे पहा खेळाडू दाखल झालेत. फरदीन काझी सुद्धा इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील आणि आमचे कॅमेरामन त्यांच्यापर्यंत पोहोचले सुद्धा. अनिकेत सानप यांना देखील आपण पाहत आहे. तर राहुल वाल्मिकी सुद्धा इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. सुमित आवटे आहे. म्हणजे हे सगळे खेळाडू यानंतरच्या मॅचमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. मागील षटक जे एका धावेचं टाकलं, मणिजी खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. यही तो क्रिकेट का खेल होता है ना सर, क्योंकि आपको हर गेंद अलग होती है, हर गेंद को अलग तरीके से डालने की कोशिश आपको करनी होती है. और क्या गेंदबाजी करी वेदांत ने. हम हमेशा विकेट हैट्रिक को सेलिब्रेट करते हैं, विकेट को सेलिब्रेट करते हैं, लेकिन ये इकोनॉमिकल ओवर जो इस वक्त उन्होंने डाला और उसी के कारण मैग्निफिसेंट नवी मुंबई टीम को वापसी कराई इस मैच में. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपतोय. 46 धावा धावफलकावर आहेत. चैतन्य 30 धावांवर खेळतात, त्यामध्ये 5 षटकारांचा समावेश देखील पाहायला मिळालेला आहे. सूर्या मणिरत्नम पहिलं षटक 14 धावांचं राहिलं होतं, परंतु काही चेंडू खूप चांगले टाकले होते त्यांनी. आजच्या दिवसातील पहिल्या मॅचमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 70-70 स्पोर्ट्स, गुरुदत्त चौठा, श्री गुरुदत्त चौठा हिरवा क्रीडांगण, भिवंडीचं हे माणकोली गाव. मान्सून सुपर सिरीज आपण पाहतोय. 70-70 स्पोर्ट्सवर जुडलेले हजारो प्रेक्षक, त्यांचंही आम्ही स्वागत करू. आणि मैदानावर देखील आज प्रेक्षकांची गर्दी लक्षणीय आहे, त्यांचंही स्वागत. हा बॉल थोडासा लांब टाकला, तिकडनं उसळी पाहायला मिळाली. पहिलंच मन बनवलं होतं की या बॉलला कशा पद्धतीने खेळायचं, परंतु आवाक्यात बॉल आलेला नाहीये. डॉट बॉलने सुरुवात मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते.
सुरुवात चांगली केली आहे सूर्या यांनी. धावसंख्या जर पाहिली तर जागेवर थांबताना पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. 46 धावा धाव फलकावर. यावेळेला आणखीन एक चांगला फटका. चैतन्य आणि षटकार हे समीकरणच बनले की काय. वाह, चांगला मारलाय षटकार. ऐसे खिलाड़ी को आप ज्यादा देर के लिए शांत नहीं रख सकते. फिर एक मर्तबा वही गलती करते हुए गेंदबाज सामने डाली गेंद, आर्क में डाली गेंद, और ऐसी गेंदों को चैतन्य पाटिल आज तो नहीं रोकेंगे, आज नहीं छोड़ेंगे. उन्हें पता है आज उनका दिन है. पहली 6 गेंदों में उन्होंने लगभग 30 रन बना लिए थे. उसके बाद थोड़ी बिंदी गेंदें आई, डॉट बॉल आई, उन्हें रीड करना होगा. अब इस बार बॉलर को रीड करना होगा. शॉर्ट पिच गेंदबाजी अगर वो करते हैं तो शायद डॉट बॉल परसेंटेज बढ़ सकता है. लेकिन ये स्ट्रोक देखिए, वाह, इसी को तो कहते हैं ना सर, बल्ले की गर्जन, और ये पूरे आधा दर्जन रन. 50 अप. 52 रन बन चुके हैं स्कोर बोर्ड पे. 52 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. केतन मात्रे 8 वर आहेत. चैतन्य पाटील 36 वर पोहोचले सुद्धा. 10 चेंडूचा सामना त्यांनी केलाय. 36 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 6 षटकार मारलेत. जेवढ्या रन केल्यात या षटकाराने केलेल्या आहेत. पुन्हा एकदा सूर्या मणिरत्नम. वेग आहे, टप्पा आहे, तर समोर चैतन्यकडे बॅटिंग आहे. हो हो, दांडी 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 खूप लांबवर पाठवली. वेग प्रचंड. काय बॉल टाकलाय सूर्या मणिरत्नमने. चांगली बॅटिंग करत होते चैतन्य, परंतु या स्टंपला सुद्धा वेदना झाल्या असतील. एवढ्या लांबवर पाठवलाय, फेकून दिला. सूर्या मणिरत्नम ने दिखा दिया अपना क्लास. क्या गेंद डाली है, हाथ से जैसी गेंद निकली वो सीधा जाके दोनों पैरों के बीच में से स्टंप को सीधा उखाड़ के फेंकते हुए बाहर. और देखिए ना स्टंप कितना दूर जाके गिरा है. और ये टेलीकास्ट, ये देखिए 2-3 टिप्पा खाते हुए स्टंप भी विकेट से बाहर गिर चुका है. यही तो गेंदबाजी होती है. अपने कॉन्फिडेंस के साथ अपने गेम को बैक करना होता है ना चंद्रकांत सर. और इसी तरीके से सूर्या मणिरत्नम के पास क्या है, उनके पास वो गति है, और उस गति को बैक करते हुए बेहतरीन यॉर्कर डाला. और इसी के साथ चैतन्य पाटिल का खेल यहां पे समाप्त होता हुआ. लेकिन बढ़िया खेल चैतन्य का, अच्छा खेल खेला उन्होंने, और टीम का जो स्कोर है उसमें एक बहुत बड़ा उनका योगदान होगा. योगेश पवार येतात बॅटिंग करण्यासाठी. नाही, हा अगोदर चेंज केलं होतं. ओके. ओके, इम्पॅक्ट म्हणून खेळतील. लिस्ट ऑलरेडी अनाउन्समेंट केली होती आणि त्याच्यानंतर चेंज केलं होतं, त्याच्यामुळे इम्पॅक्ट म्हणून योगेश खेळतील. तर मागील 3 वर्ष लगातार पावसाळी क्रिकेटमध्ये मोटरसायकल योगेश पवार यांना आपण पाहतोय. मागील 3 हंगाम पावसाळी क्रिकेटमध्ये तर कुणाचा इम्पॅक्ट आहे.
तर मान्सून ब्लास्ट येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या भेटीला येणार आहे. 9 जुलै ते 13 जुलै या कालखंडामध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. 16 बलाढ्य संघ पाहायला मिळतील आणि 12 ओव्हरच्या मॅचेस पाहायला मिळणार आहेत. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोंडगाव या ठिकाणी स्पर्धा आपल्याला पार पडताना पाहायला मिळेल. 3.5 लाखाचा पहिला पुरस्कार, 2 लाखाचा दुसरा पुरस्कार आणि तिसराच आणि चौथ्या नंबरला सुद्धा 50,000 हजाराचा पुरस्कार यामध्ये दिला जाणार आहे. एसजी ट्रॉफी आपल्या भेटीला येते. येणाऱ्या कालावधीमध्ये 50,000 25,000 पारितोषिकाची ही स्पर्धा, सुलतान आणि दिनूची ही लोकप्रिय स्पर्धा देखील आपल्या भेटीला येणाऱ्या कालावधीमध्ये येते. 70 स्पोर्ट्सवर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या कालावधीमध्ये. त्याचबरोबरीने रबर टेस्ट चॅम्पियनशिप गेल्या वर्षी प्रचंड यशानंतर याही वर्षी ही स्पर्धा आपल्या भेटीला दाखल होते आणि 2 दिवसाच्या एक मॅच 2 दिवसाची डबल इनिंगची मॅच या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य आणि टेस्ट क्रिकेटचा प्रॉपर माहोल या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतो. SV स्पोर्ट्स आणि परिपॅकर्स यांच्या मार्फत आपल्याला मीरा भाईंदर बिग बॅश ही पाहायला मिळणार आहे. सीझन 3 आहे, कमिंग सून. नोव्हेंबरमध्ये नक्कीच ती स्पर्धाच पाहायला मिळेल. मोठं होत आहे टेनिस बॉल, रबर बॉल, क्रिकेटही खूप मोठं होत आहे. रॉयल वॉरियर्स प्रेझेंट मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफी 15 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या 2 दिवसामध्ये या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. याही ट्रॉफीचं पारितोषिकही खूप मोठं आहे. 70 लाईफ यावरती आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. त्यानंतर RK फ्री हिट प्रेझेंट्स भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 1 ऑगस्ट 2026 आणि 2 ऑगस्ट 2026 याचंही पारितोषिक 1 लाख रुपये प्रथम असेल आणि द्वितीय पारितोषिक 50,000 रुपयाचं असणार आहे. त्यानंतर भाईंदर बॉईज क्रिकेट क्लब अँड JJ स्पोर्ट्स प्रेझेंट्स मॉन्सून धमाका 2026 18 जुलै आणि 19 जुलैला आपल्याला ती स्पर्धा पाहायला मिळणार आहे. 1 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे आणि 50,000 रुपयाचं द्वितीय पारितोषिक आहे. रविवारी ऑल इंडिया ओपनच्या टीम्स असतील. त्याचबरोबर इन द लव्हिंग मेमरी ऑफ श्री शंकर प्रसाद बॉस चषक 2026 रेनी बॉल क्रिकेट टुर्नामेंट 18 आणि 19 जुलैला. अगदी त्यांची टॅगलाईनही तेवढीच चांगली आहे, प्ले हार्ड, प्ले फेअर, प्ले इन द रेन. 1.5 लाख रुपयाचं त्यांचं प्रथम पारितोषिक असेल आणि द्वितीय पारितोषिक हे 75,000 रुपयाचं असणार आहे. पुन्हा एकदा आपण ती स्पर्धा पाहतोय. सुलतान खान आणि दिनू कांबळी यांच्याकडून SD ट्रॉफी ही चर्चेतली स्पर्धा आहे. 50,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक असेल आणि 25,000 रुपयाचं द्वितीय पारितोषिक असणार आहे ही स्पर्धा. त्यानंतर संदीप नाईक प्रतिष्ठान SN ट्रॉफी 6 आणि 7 ऑगस्ट 2026 डे नाईट पावसाळी रबर बॉलची क्रिकेट स्पर्धा आहे. 2 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक, 1 लाख रुपयाचं द्वितीय पारितोषिक. 8 संघ ओपन असतील आणि 8 संघ ग्रामीण, 2 गाव 1 संघ असणार आहेत. वा, मजा येणार आहे. अगदी पावसाळी क्रिकेटही आता खूप मोठं होत आहे. स्वर्गीय संतोष अरसू चषक रबर बॉल क्रिकेट टुर्नामेंट ओपन क्रिकेट टुर्नामेंट पहिलं पारितोषिक 1 लाख रुपयाचं, द्वितीय पारितोषिक तब्बल 50,000 रुपयाचं असणार आहे. वा. आणि सध्या तरी आपण मैदानाच्या दिशेला बढ़ते मैच की ओर, जहां अब तक का जो खेल हुआ है, ओमी केनी उनका ये विकेट ऑफ स्टंप के बाहर की ये गेंद थी और उस गेंद को आड़े बल्ले से खेलना चाहते थे, पॉइंट पे पकड़े गए, अच्छा कैच. और उसके बाद फिर आया ये घमासान करने वाली पारी चैतन्य पाटिल, जिन्होंने पॉइंट के रीजन में उसी के साथ अपर कट, अच्छे ड्राइव के स्ट्रोक्स खेले और ये जो बैटिंग करी उसी की वजह से आज 52 रन हमें स्कोरबोर्ड पे फिलहाल दिखाई देते हुए. अच्छी बैटिंग चैतन्य पाटिल. इस खिलाड़ी की चर्चा होगी अब फिलहाल टेनिस बॉल क्रिकेट और रबर बॉल के इस क्रिकेट में कि आपको कम मौके मिलते हैं और जब वो मौके मिलते हैं तो उन मौकों को बुनाना पड़ता है. ये तो मेरा सबसे फेवरेट स्ट्रोक था. इस पोस्ट को होल्ड करके रखा स्ट्रेट डाउन द ग्राउंड और डाउन टाउन जाते हुए अच्छा स्ट्रोक इन्होंने खेला. इस बार ये जो अपर कट किया था वो भी लाजवाब था, बेहतरीन था.
इसी के साथ 5 गेंदों में 5 6 उन्होंने लगाए और फिर एक अच्छे खेल का अंत। इस बार ये जो सामने की गेंद थी ये स्लॉट में थी और केवल अच्छा टाइमिंग है, ज्यादा वक्त उन्हें मिलता है क्योंकि अच्छा हैंड आई कोऑर्डिनेशन। और उसके बाद ये जो विकेट मिली, बेहतरीन गेंद, सूर्या मणिरत्नम ने अपनी क्लास दिखाई, खुद को बैक किया और उसी के साथ अब तक ये जो हुआ इस मुकाबले में, यानी कि 52 रन बने, स्कोरबोर्ड पे 2 विकेट गए, लेकिन केतन अभी भी खेल रहे हैं, उन्हें अभी फायर करना बाकी है। आपण आहोत तो भिवंडीच्या मानकोली गावामध्ये 70-70 स्पोर्ट मान्सून सुपर सिरीजचा हा महत्वाचा सामना। त्वरा करा, 24 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 4 लाख आणि 2 लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा आपल्या भेटीला येते, ज्यामध्ये ग्रामीणचे संघ असणार आहेत 16 आणि शहरी संघ देखील असणार आहेत 16। अशी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे आणि ज्यामध्ये ग्रामीण संघांनाही संधी देण्यात येते आणि शहरी संघांना देखील संधी देण्यात येते। त्याच्यामुळे कारण 70-70 स्पोर्टच्या माध्यमातून ग्रामीण धमाका बिग बॅश अशी स्पर्धा आली, ज्यामध्ये ग्रामीण संघ 2 आयकॉन आले। त्याच्यानंतर 70-70 स्पोर्ट्सकडून रबर बॉलमध्ये ऑक्शन बेस स्पर्धा आली, त्याच्यानंतर 12 ओव्हरची मॅच आली, त्याच्यानंतर जर पाहिलं तर ग्रामीण आणि शहरी संघांना सुद्धा 32 टीमची एक स्पर्धा आली। अशा विविध स्पर्धा, त्याच्यानंतर टेस्ट 2 दिवसाची एक मॅच, अशा विविध स्पर्धा येत आहेत। आणि येस, खऱ्या अर्थाने एक मोठा प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न राहिला आणि तो प्लॅटफॉर्म आता एवढा मोठा झाला की प्रत्येक प्लेयरला ती संधी मिळते, त्यांना तो प्लॅटफॉर्म हवा आहे। मग तुम्ही तळागाळात असाल, तुम्ही तुमच्या गावासाठी खेळताय, ग्रामीण क्रिकेट खेळताय, तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्मची आवश्यकता आहे आणि मग मात्र 70-70नी नेहमी आपल्याला तो प्लॅटफॉर्म दिलेला आहे। सध्या तरी आपण आजच्या दिवसाच्या मॅचेस पाहतोय। पहिली मॅच सध्या तरी मार्गस्थ आहे, तुषा 11 टायगर त्यांच्या विपक्षात मॅग्निफिसंट नवी मुंबई आणि त्यानंतर क्लिअर कट स्ट्रायकर्स आणि व्ही लायन ओडिसा। मजा येणार आहे त्याही मॅचला सर। चला जाऊयात मॅचच्या दिशेने आपण आता। सेवेंटी 70 बॉल लगा तो 6, 70-70 बॅट्स आणि त्याचबरोबर चला जाऊयात मॅचच्या दिशेने। योगेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत आजच्या दिवसातील हा महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला आलाय खरा, आणि ज्या सामन्यामध्ये दोन्ही टीम अगदी बलाढ्य आहेत, एक उच्च दर्जाचं क्रिकेट देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। केतन मात्र योगेश पवार इन ॲक्शन मध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सूर्या मणिरत्नम चांगली गोलंदाजी केली, आतापर्यंत चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलेलं आहे। योगेश पवार दाखल होताना पाहायला मिळत आहेत। ओमी केनी यांच्या जागेवर इम्पॅक्ट म्हणून योगेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। योगेश पवार हिट आणि फिट खेळाडू म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे, तेच मात्र बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत। समोर वेग आहे मुंबईचा, म्हणजेच सूर्य मणिरत्नम, परंतु पेंच एक जबरदस्त खेळाडू आणि विशेष म्हणजे रबर बॉलची बॅटिंग पाहण्यासारखी असते योगेश पवार यांची, आणि तेच इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते सध्या भिवंडीच्या या मानकोली गावामध्ये मान्सून सुपर सिरीज, आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते। पहिलाच बॉल वेगात पायावर आणि इकडे विकेट आलेली आहे। वेग 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 प्रचंड वेग सूर्या मणिरत्नमचा। बहुत बढ़िया गेंदबाजी, 2 गेंदों में 2 विकेट फिलहाल सूर्या को मिलते हुए, और फिर एक बार उन्होंने अपने पास जो सबसे बड़ी चीज है वो है उनकी गति, और उस गति को ही बैक करते हुए एक और बेहतरीन गेंद। ये देखिए एक्शन रिप्ले, प्लम इन फ्रंट ऑफ द विकेट, बल्ला घुमाया लेकिन वो आने से पहले गेंद ने सीधा जाके पैरों को ले लिया इधर एलबीडब्ल्यू, और वो भी कोई डाउट नहीं है ना। देखिए सर, सीधा सामने प्लम जिसे हम कहते हैं, लेग बिफोर द विकेट, उसी के साथ योगेश जी को लौटना होगा।
सूर्या काय वेगात बॉलिंग करतायत. बॅक टू बॅक 2 विकेट, एक षटकार आला परंतु त्यानंतर लगातारच्या 2 विकेट घेत असताना हॅट्रिकची संधी त्यांनाही उपलब्ध होते. गंगाधर इंगोले यांनी पहिला, दुसरा, तिसरा अशा 3 बॉलमध्ये ते बॉलिंगला आल्यानंतर त्यांनी हॅट्रिक घेतली होती. आणि आता आणखीन एक हॅट्रिक होणार का, कारण प्रथमेश म्हात्रे येत आहेत फुंडेगावचे उरण तालुक्यातील बॅटिंगसाठी. जोडीला केतन म्हात्रे आहेतच मैदानाच्या आतमध्ये. 4थी ओव्हर सुरू आहे. 52 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील हा महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला आलाय. पहिलाच सामना आणि त्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. प्रथमेश पवार नाणा क्षेत्ररक्षणाची रचना या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. सूर्याचा वेग प्रचंड. काल अमित धसाडे त्यांच्या बॉलिंगची चर्चा मोठ्या प्रमाणावर इकडे होताना पाहायला मिळाली. काल मेडन ओव्हर देखील या ठिकाणी टाकली गेली. अमय लाड यांच्याकडून मेडन ओव्हर देखील काल या ठिकाणी टाकली गेली होती. म्हणजे कालच्या दिवसात गोलंदाजाचं सौरभने सुद्धा काय बॉलिंग केली होती कालच्या दिवसात, तेही चर्चेचा विषय राहिला. म्हणजे काल बॅटर सुद्धा चर्चेत राहिले परंतु बॉलर सुद्धा चर्चेत राहिले. आजही ते पाहायला मिळणार आहे. प्रथमेश यांच्यासाठी सूर्या वेग त्या हळूवार पद्धतीने मनगटाच्या साह्याने बॉलला ढकललाय. फेकी देखील केली जाते. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर अडचण येऊ शकली असती, अडचणीत येऊ शकले असते खेळाडू. चांगली गोलंदाजी, बहुत बढ़िया गेंदबाजी. और जिस तरीके से अब जब चैतन्य बैटिंग कर रहे थे, जो कैमियो उन्होंने खेला, तब ऐसा लग रहा था कि खिलाड़ी कम पड़ेंगे. और जब 2 बैक टू बैक विकेट सूर्या को मिले उसके बाद आप देखिए सर, फील्डिंग में जो इसी तरीके से वो एग्रेसिव अप्रोच है, 2 खिलाड़ी सीधा सामने आते हुए. हैट्रिक गेंद थी और अपने गेंदबाज को इसी तरीके से तो बैक करना होता है. प्रथमेश ने भी अच्छे से खेला. उन्हें पता है अब यहां से अटैक नहीं करना होगा, थोड़ा सहम के और थोड़ा रुक के खेलने की आवश्यकता है. चांगली बॉलिंग केली जाते. आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 7 रन दिल्यात. 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतलेल्या आहेत. सूर्या मणिरत्नम चिता कॅम्पची स्पीड गन बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळते. वेग प्रचंड आहे या खेळाडूकडे. आणि रबर बॉलचं क्रिकेट आहे, पावसातलं क्रिकेट आहे, सिमेंट विकेटवरचं आहे. परंतु बॉलर आजही वर्चस्व गाजू शकतात. परंतु समोर आता केतन म्हात्रे आहेत. समोर टायमिंग लाजबाब. वाकड्यांचा वाघ काय जबरदस्त स्ट्रोक खेळताना पाहायला मिळत आहेत. बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय. षटकार. ओव्हर संपलेल्या आहेत या ठिकाणी 4 आणि 4 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या झाली एकंदरीत 59 धावा. मनीषजी काय म्हणाल? सब लोग यही कह रहे थे केतन अब तक शांत कैसे है, और शांत रहने का कारण है, रीजन है कि पहले चेतन ने अच्छी बैटिंग कर रहे थे, ओमकार भी अच्छी बैटिंग कर रहे थे. उन्हें लग रहा था कि अब मैं एंकर रोल खेलना चाहूंगा. एंकर रोल अच्छे से खेल रहे थे. जब उन्हें पता है अब जिम्मेदारी कंधों पे लेनी होगी, बड़े खिलाड़ी है, बड़े खिलाड़ी को इसी तरीके से बड़े स्ट्रोक्स खेलने होते हैं. ये सामने की गेंद, और केतन ऐसी गेंदों को तो नहीं बख्शेंगे. बेहतरीन स्ट्रोक और वो भी स्ट्रेट डाउन द ग्राउंड, सीधे बल्ले से खेलने की कोशिश की. यही तो होती है ना अच्छे और बड़े खिलाड़ी की पहचान, कि अगर गेंद सामने है, ऑफ स्टंप के बाहर है, तो वो मेरिट पे खेलते हैं. और इसी तरीके से एक 6 के साथ ये 59 रन बन चुके हैं स्कोर बोर्ड पे. 4 ओवर का खेल हो चुका है समाप्त. 18 गेंदों का खेल अभी भी बचा है, और उन 18 गेंदों में कितने रन्स बना पाएंगे. जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण आता ज्या ठिकाणी आपण पाहू शकता गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5 घेऊन रत्नदीप चौधरी. पनवेल परिसरातील या गोलंदाजाच्या गोलंदाजीची वेगाची चर्चा मागील हंगामात खूप मोठ्या प्रमाणावर झाली. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतायत रत्नदीप. रायगडचे एक वेगवान गोलंदाज. पहा हे सगळे खेळाडू छोट्या छोट्या मॅचेस खेळले, छोट्या छोट्या स्पर्धा खेळले आणि तिकडे चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि मग आता मोठ्या मंचावर देखील येत आहेत. म्हणजे जी क्रिकेट हे असं आहे, तुम्हाला अगदी बेसिकपासूनच सुरुवात करावी लागते. छोट्या छोट्या स्पर्धांमधूनच प्रत्येकाची सुरुवात. डायरेक्ट कुणाला प्रोफेशनल टुर्नामेंटला एंट्री मिळते का? नाही मिळत. आपलं टेनिस बॉल किंवा रबर बॉलचं क्रिकेट असं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक टप्पा हा पार करावाच लागतो. गती कमी. पहिला बॉल गती कमी बरोबर बॉलला वळण देखील पाहायला मिळालं. अपील देखील इकडे केलं जात आहे. रत्नदीप आल्या आल्या पहिलाच बॉल चांगला टाकलाय मनीष भाऊ. क्या गेंद डाली देखिए अनुभव के साथ. फिलहाल सामने बैटर प्रथमेश है, उन्हें भी पता था, लेकिन रत्नदीप पहली गेंद पे और अनएक्सपेक्टेड. सर जितना ये फिजिकल फिटनेस का गेम होता है ना, उतना ज्यादा आपके मेंटल टफनेस का होता है. ये देखिए इस बार ऑफ स्पिन का उन्होंने इस्तेमाल किया था और पढ़ नहीं पाए. प्रथमेश को पता है, वो एक्सपेक्ट ही नहीं कर रहे थे कि इस तरीके से इतने बड़े रनअप के साथ मुझे एक स्लोअर वन को फेस करना होगा. बेहतरीन गेंदबाजी. ये दिमाग का खेल है ना सर, और ये दिमाग के साथ ही खेला जाता है. बढ़िया गेंदबाजी रत्नदीप की. फिलहाल वा आल्या आल्या पहिल्याच बॉलवर लक्ष वेधून घेतलंय या पनवेल परिसरातील गोलंदाजाने रत्नदीप चौधरी.
आता मात्र दुसऱ्या बॉलवर हा फुंड्याचा टोला दाखवलाय प्रथमेशने. पहिला बॉल बॉलरचा होता तर दुसऱ्या बॉलवर काय मारलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने मणिजी. यही तो होता है ना क्रिकेट का खेल, कभी तेरी कभी मेरे. इस बार सामने डाली थी गेंद और प्रथमेश ऐसी गेंदों को नहीं छोड़ेंगे. वो देखिए स्टांस, उनका स्टेबल हेड और उसी के साथ क्या चूमा बल्ले के साथ गेंद को. बहुत बेहतरीन टाइमिंग. और ये रबर बॉल का क्रिकेट है ना सर, ये टाइमिंग का खेल है. आप टेनिस बॉल में जरूर आपकी ताकत के साथ गेंद को बाहर भेज सकते हैं, लेकिन रबर बॉल और तेजी के साथ आता है. इसे टाइम करना बहुत जरूरी और बेहतरीन टाइमिंग. स्लोअर वन जिसपे डॉट, अब ये तेजी की गेंद उस पे 6. अब क्या होगा. रत्नदीप आता गती कमी केली आहे, बॉलला फिरवलंय, पुन्हा थोडासा मागे टप्पा घेतला. पहिला बॉल सुद्धा चांगला वळवला होता, दुसरा बॉल पुढे, त्याच्यावर षटकार आलाय. तिसऱ्या बॉलवर पुन्हा पाठीमागे प्रॉपर लेंथ वरून फिरवण्याचा प्रयत्न. आणि काय वळतोय, जसं मणिजी तुम्ही म्हणालात की रबर बॉल खूप मोठा टर्न होतो. हो, रबर बॉलला मोठा टर्न असतो आणि सुक्यात तर तो खूप वळतो. ज्यावेळेला ओला असेल त्यावेळेला बऱ्यापैकी पिचिंगच केली जाते आणि सुका असेल तर तुम्ही ग्रीपसुद्धा चांगला करू शकता. टेनिसपेक्षा त्याला ग्रीप चांगली असते आणि तो वळतो सुद्धा मोठ्या प्रमाणावर, तेच पाहायला मिळालंय. हो, आता ही गती कमी केली आहे, थोडासा लेग स्टंपच्या बाहेरून वळवण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे बॉल शरीराला आदळतोय. एक धाव तिकडेही मिळणार आहे आणि धावसंख्या 1ने पुढे जाताना पाहायला मिळेल. रत्नदीपने प्रभावित केलं. जे 4 बॉल टाकले ना त्यातले 3 बॉल तर खूप चांगले टाकलेले आहेत. एक खराब होता, तो मैदानाच्या बाहेर गेलाय, परंतु चांगले बॉल फिरवतायत. रत्नदीप यांची ही ओळख देखील राहिली आहे. आता एक मोठं आव्हान असणार आहे समोर केतन म्हात्रे नावाचं, परंतु जेवढं मोठं आव्हान तेवढी एनर्जी आपल्याला जास्त मिळते आणि काहीतरी आपल्याही मनात चाललेलं असतं, अरे मोठा खेळाडू आहे, आपण देखील काहीतरी स्पेशल करून दाखवूयात, म्हणजे आपलंही नाव होईल. समोर केतन आहेत, वेगात ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर. पुन्हा एकदा भन्नाट वेगातील बॉल. आतापर्यंत गती कमी करत होते लेफ्टीला आणि आता जर पाहिलं प्रचंड वेग मनीषजी. सर आपने कुछ स्पेशल उनसे मांगा था और उन्होंने स्पेशल डिलीवर करके बताया. यही तो होती है रत्नदीप की पहचान. आप कहां से आते हो मैटर नहीं करते, आप खेलते कैसा वो मैटर करता है. क्या वाइड यॉर्कर वो डालने की कोशिश, बढ़िया गेंद. अब तक अपने स्लोअर वन से इंप्रेस किया, ये देखिए मेरी तेजी, बढ़िया गेंदबाजी. रत्नदीप केतनसाठी यावेळेला ज्या वेगात आला त्याच वेगात टोलावलेला आहे. आता वेगाचा फायदा घेतला, थोडासा पुढेही होता आणि ऑप्स्टमच्या बाहेर जर पुढे बॉल असेल तर या क्षेत्रामध्ये त्यांनी कित्येक, माझ्या मते शेकडो षटकार मारले असतील. त्याच्यामध्ये आणखीन एक ऍड होतोय. 4 बॉल लाजबाब, परंतु शेवटच्या बॉलवर आलेला हा षटकार जो त्यांचा आवडता फटका आहे, ज्या झोनमध्ये स्ट्रोक पाहणं देखील प्रेक्षकांना आवडतं. ओव्हर संपलेले आहेत 5 आणि धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे 72. मनीषजी काय म्हणाल. सर ये जो आखिरी गेंद थी जिसका हम फिलहाल ये एक्शन रिप्ले एंजॉय करते हुए, ये स्ट्रोक बढ़िया खेला, ऑप्शन के बाहर की गेंद थी, अच्छा टाइमिंग कर पाए. केतन थोड़ी निराश है और वो निराश इसलिए है कि इसके पहले की जो गेंद थी वो उन्होंने मिस की. लेकिन अगर आप गेंदबाज की वो आखिरी गेंद डिलीवर अगर वो करते हुए आप देखोगे, उनके हाथ को रीड करोगे तो शायद थोड़ा सा लेग स्पिन करने की उन्होंने कोशिश की थी. एक और जो उनके पिटारे में एक और जो वेपन था वो बाहर निकालने की कोशिश की, लेकिन उसको सही से डिलीवर नहीं कर पाए. और अगर आप सही से डिलीवर नहीं कर पाओगे तो केतन जैसे गेंद बैटर्स आपको नहीं छोड़ेंगे. अगदी बरोबर. 5 षटकांचा खेळ संपतोय, अजूनही 2 षटकं बाकी आहेत. रबर टेस्ट चॅम्पियनशिप दुसऱ्या पर्वामध्ये एक मॅच 2 दिवस चालणार आणि 2-2 इनिंगची टेस्ट मॅच प्रमाणे होणार. याही वर्षी आपल्या भेटीला ही स्पर्धा येणार आहे आणि येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात ही स्पर्धा, म्हणजे यावर्षी गणपती सप्टेंबरमध्ये आहेत, गणपतीमध्ये मात्र टेस्ट सुद्धा या खेळाडूंची होईल आणि त्याच्यामुळे त्याची आम्ही सप्टेंबरची आवर्जून वाट पाहू. फुल टॉस, खराब बॉल केला होता आणि इकडे वेदांचा हा फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे प्रथमेशने. जातोय सीमा रेषा पार, षटकार. बहुत बढ़िया स्ट्रोक. गलत गेंद मैं कहूंगा क्योंकि ये फुल टॉस गेंद थी और वो भी थोड़ी सी डीप होने वाली फुल टॉस गेंद थी और इस गेंद को प्रथमेश जैसे बैटर तो बिल्कुल नहीं बख्शेंगे. ऐसी अगर आप गेंदबाजी करोगे तो वो 6 के लिए ही जाएगी. बढ़िया बैटिंग. फिलहाल स्कोर भी आगे बढ़ता हुआ और स्कोर बोर्ड को आगे ले जाना ही जरूरी है. जवळ मॅचच्या दिशेने 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि या षटकाच्या पहिल्याच बॉलवर आलेला मोठा फटका. वेदांचं हे षटक देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे, कारण ज्यावेळेला ते तिसऱ्या षटकात आले त्यांनी 1च रन दिली होती, प्रभावित केलं होतं. आता या षटकाची सुरुवात जरी षटकाराने झाली असेल, पण काल देखील जर पाहिलं तर 134-35 पर्यंत धावसंख्या आपण पाहिली आहे. 100च्या पुढे धावसंख्या कालही गेलेल्या आहेत. आज पाहूयात किती धावसंख्या बनेल, कारण 100च्या पुढील धावसंख्येचा पाठलाग देखील इकडे होतो. हो हो हो, माघारी परतताना पाहिला मिळत आहे तिकडे बॅटर
दीपू यष्ट्यांच्या पाठीमागे चांगली कामगिरी करतायत. वेदांतने घेतली महत्वाची विकेट. प्रथमेश आउट. जशास तसं प्रत्युत्तर दिलंय मणिजी. बहुत बढ़िया गेंद. आपने जैसे बताया कि वेदांत की गेंदबाजी की हम चर्चा कर रहे थे और वो चर्चे के पीछे का वो रीजन था कि उनके पास वो जो स्लोअर वंस है उनका इस्तेमाल बढ़िया कर रहे थे. इस बार पहली गेंद गलत डाली, वो स्लोअर वन एग्जीक्यूट नहीं कर पाए, लेकिन अगली गेंद पे क्या जवाब दिया. अच्छी पारी खेलते हुए एक छोटा सा कैमियो, लेकिन जो बहुत बेहतरीन था उस कैमियो का भी अब अंत होते हुए ये वो एक्शन रिप्ले. ऑफ स्टंप के बहुत बाहर थी ये गेंद, बल्ले को हल्का सा चूमते हुए और मान को लिखे मिस्टर डिपेंडेबल यानी कि दीपू माली ने पकड़ा एक बेहतरीन कैच. उसी तरीके से एक और चीज पे हम गौर करना चाहेंगे. ये देखिए फिलहाल ये एक्शन रिप्ले हम एंजॉय करते हुए, बल्ले को हल्का सा चूमा और बहुत डिफिकल्ट होता है जब आप इतना क्लोज खड़े हो, बल्ले का फ्लो उसको रीड करना, उसी के साथ बेहतरीन कैच. हो अगदी. आणि इकडे दीपूचंही कौतुक करावं लागेल. अशा प्रकारच्या कॅच सोप्या नाही नसतात आणि तेच त्यांनी इकडे केलेलं आहे आता. आणि कमबॅक केलंय मात्र या ठिकाणी वेदांत यांनी, त्यांचंही कौतुक करावं लागणार आहे. आणि प्रथमेश देखील पाठी पाहिलं सुद्धा नाही. त्यांनाही वाटलं होतं की ही एज आहे आणि ते लगेच माघारी परतले. बढ़िया. और एक और चीज जो मैं गौर करना चाहूंगा कि फिलहाल नए बैटर अमित नाइक आते हुए, गेंदबाज वेदांत, और उन्होंने शूज नहीं पहने हैं. ये भी बहुत खिलाड़ी प्रेफर करते हैं ना सर, कि किसी को शूज पसंद है किसी को नहीं है. हो पावसाळ्यामध्ये ते पाहायला मिळतं. आल्या आल्या पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर. अमित नाईकचा एअर स्ट्राइक. वाह क्या स्ट्रोक खेला अमित नाइक ने. ये सामने डाली हुई गेंद और इस पहली ही गेंद पे बता दिया कि मैं बस यहां से अग्रेसिव खेलने के लिए आया हूं. डीप मिड विकेट, कोई खिलाड़ी किसी को कोई मौका नहीं. गेंदबाज अगर कोशिश भी करते, फील्डर्स कोशिश भी करते, तो किसी के पास कोई मौका नहीं था. ये स्लॉट में डाली हुई गेंद थी और इसी तरीके से अब हर बैटर को आके अटैक करना होगा. वाह पहिलाच बॉल षटकार मारलेला आहे. लांब लचक मारला गेला हा फटका इकडे पाहायला मिळालेला आहे. वेदांत यांच्या विरुद्ध केलं हे आक्रमण पाहायला मिळालं. 84 धावा धावफलकावर आपण पाहतोय. ओ हा बॉल थोडासा लांबून वळवलाय, लांबून फिरवलेला आहे. यष्टीरक्षकांकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळालाय. या खेळाडूमध्ये सुद्धा टॅलेंट आहे. कमबॅक कसं करायचं त्यांनाही बरोबर माहिती आहे. मागील बॉलवर जरी आला असेल मोठा फटका, हा मात्र थोडासा लांबून आणि थोडासा लांब फिरवला. आता वेगात टाकण्याचा प्रयत्न समोर मारला जातोय. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आकाश, फेकी करतील तोपर्यंत एक रन मात्र तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे जाते, ती म्हणजे 85 वर. 6वं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 70-70 स्पोर्ट प्रस्तुत मान्सून सुपर सिरीज आपल्याला पाहायला मिळते. भिवंडीच्या या माणकोली गावामध्ये सुरू असणारी स्पर्धा. रिवर्सचा प्रयत्न चांगला वळवलाय वेदांते. याही वेळेला केतन यांच्यासाठी टाकला गेला हा बॉल, परंतु 6 षटकांचा खेळ संपतोय. त्रिशा 11 टायगर 85 धावा धावफलकावर, 4 विकेट माघारी. 1 ओव्हर बाकी आहे मनीष सर. बहुत बढ़िया. फिलहाल बैलेंस है ये मुकाबला, दोनों अच्छे बैटर मैदान के अंदर खेलते हैं और उसी के साथ अब ये जो आखिरी ओवर है वो मैच को टर्न करेगी, वो टारगेट को सेट करेगी. 85 रन बन चुके स्कोर बोर्ड पे और ये देखना भी जरूरी होगा कि इस आखिरी ओवर में कौन आता है गेंदबाजी करने के लिए, क्योंकि सर वो आखिरी ओवर है ना, बैटर हर गेंद को लगभग फ्री हिट की तरह ही ट्रीट करता है, क्योंकि उन्हें पता है अब यहां से विकेट बचा के हमें कुछ करना नहीं है. 4 विकेट गई और 6 विकेट्स आपके पास है, उनको बचा के आप क्या ही कर लोगे. 85 रन बने और यहां से कम 100 का आंकड़ा वो पार जरूर करना चाहेंगे. अगदी 100 तर करावे लागणार आहेत. पाहूया, कारण केतन मैदानाच्या आतमध्ये आहेत, अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये आहे. छोट्या छोट्या गावातून पुढे आलेले हे खेळाडू सध्या चर्चेत पाहायला मिळत आहेत खरे, परंतु आता शेवटच्या ओव्हरसाठी मात्र तेवढाच चांगला गोलंदाज आहे ज्याने मागील षटकात चांगली गोलंदाजी केली होती. रत्नदीप ज्यांनी कटर्स खूप चांगल्या पद्धतीने, बॉलला वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये प्रचंड आहे. परंतु दोन्ही उजव्या हाताचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. टॉससाठी दोन्ही टीमला रेडी राहायचं आहे. क्लिअर केट स्ट्रायकर यानंतर आणि त्याच बरोबरीने व्ही लायन्स ओरिसा दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी व्हा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. शेवटचं षटक आहे. पहिला डाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिली मॅच, पहिला डाव अमित नाईक समोर रत्नदीप. पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेर, थोडासा वेगात देखील टाकलाय. डॉट बॉलने सुरुवात झालेली आहे. कालच्या दिवसात देखील ऑप्टमच्या बाहेरच्या बॉलने बॅटरला बऱ्यापैकी त्रस्त करताना पाहायला मिळालंय आणि रत्नदीप, परंतु बरेचसे कव्हरच्या दिशेने षटकार देखील केले होते, परंतु इकडे थोडंसं स्ट्रगल करायला लावलं अमित नाईक यांना या पहिल्याच बॉलवर. शेवटची ओव्हर आहे, महत्वाची ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. रत्नदीप अमित यांच्यासाठी
ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा तिकडेच करण्याचा प्रयत्न, मनीषजी त्या प्रयत्नात वाईट बॉल. और चलेगा, अगर टीम के कप्तान है, विकेट कीपर है, सबको पता है कि अगर इसी तरीके से आप ऑप्शन के बाहर डालते रहोगे, 1 या 2 वाइड आती है फिर भी चलेगा, लेकिन यहां से बड़ा स्ट्रोक नहीं आना चाहिए. 15, 16, 18, 20 के अंदर अगर रोक दिया ना तो ये अच्छी ओव्हर में मानूंगा रत्नदीप की. शेवटचं षटक आहे, खूप महत्त्वपूर्ण असणार आहे आणि म्हणूनच एका महत्त्वपूर्ण गोलंदाजाकडे सोपवलंय, कारण दोन्ही बॅटर सध्या खूप चांगल्या फॉर्मात असणारे खेळाडू आहेत. गती कमी केली होती आणि इकडे गती परिवर्तन. रत्नदीप काय बॉलिंग करतायत, मागील बॉल प्रचंड वेगात, आता कमी गतीने फसलेत या ठिकाणी अमित नाईक. विकेट आली आहे. यही तो होता है वेरिएशन सर. पहली गेंद बहुत ज्यादा स्पीड के साथ, उसके बाद अगली गेंद वो एक और स्पीड के साथ, और इस बार गति में किया हल्का सा परिवर्तन, फिंगर्स को भी रोल किया उन्होंने, और अमित नाइक वो आउट होते हुए, क्योंकि एक बड़ी विकेट है. अमित नाइक ने भी पहली गेंद पे एक अच्छा स्ट्रोक खेला था. ये देखिए वो एक्शन रिप्ले, और उसी के साथ एक और विकेट का पतन होते हुए. इस ओवर में अब तक गेंदें हुई है. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. आणि मनीषजी 2 बॉल जे अधिकृत टाकले ना ते दोन्ही वेगवेगळ्या गतीचे टाकलेले आहेत. आणि व्हेरिएशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोणत्याही मैदानात, कोणत्याही खेळपट्टीवर, कोणत्याही बॉलने चांगली बॉलिंग करू शकता ना, आणि तेच इकडे पाहायला मिळालंय या रत्नदीप शेवटच्या ओव्हरमध्ये. आणि तुम्हाला स्वतःला सिद्ध करायला ओपनिंगच बॅटिंग कशाला पाहिजे, ओपनिंगच बॉलिंग कशाला पाहिजे, शेवटच्या ओव्हरमध्ये देखील करू शकता, आणि तेच इकडे पाहायला मिळत आहे. बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत विवेक शेलार, ज्या खेळाडूने मात्र अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सगळ्यांनाच प्रभावित केले गेल्या काही वर्षामध्ये. समोर रत्नदीप वेगात, पुन्हा एकदा टप्पा, तोच वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. रत्नदीपच्या या बॉलिंगचं कौतुक सुद्धा व्हायला पाहिजे. काय म्हणजे अगदी धारदार गोलंदाजी सुरू आहे. क्या बढ़िया मिश्रण है उनके पास. कप्तान ने जब उनके हाथ में गेंद दी तो उन्होंने बस यही कहा होगा कि अब आपको थोड़ा सा रोकने के लिए गेंदबाजी करनी होगी. विवेक शेलार आए, जिनके गेंदबाजी की चर्चा पूरे इस टेनिस बॉल और रबर बॉल के क्रिकेट में है, लेकिन इस बार ये देखिए एक और वाइड यॉर्कर. सर ये गेंद डालना बहुत मुश्किल है, जितना आसान ये लगता है उतना आसान वो है नहीं, लेकिन आपकी जो प्रैक्टिस है वो बहुत बढ़िया. रत्नदीप बेहतरीन गेंदबाजी करते हुए पहली 4 गेंदों में केवल 1 वाइड का रन, 2 विकेट्स. यही तो होता है, ये रत्नदीप आज चमक रहा है. खूप चांगली गोलंदाजी करतायत. रत्नदीपची चर्चा आहे, त्याचं कारण आहे फक्त एक वाईडचा रन आल्या, नाहीतर 4 बॉल डॉट टाकले, 2 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पेश करताना पाहायला मिळाले. व्हेरिएशन खूप लाजबाब, आणि त्याच्याचमुळे जर पाहिलं तर हा खेळाडू खूप चर्चेत पाहायला मिळतोय. मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील केतन इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. 10 बॉलमध्ये 20 वर खेळतायत. रत्नदीप पुन्हा एकदा तिकडेच बॉल करतायत, परंतु तो बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. मोजून मापून टाकलेला हा टप्पा म्हणावा लागेल. रत्नदीप चांगली बॉलिंग होते आणि त्याच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाही, एवढी चांगली बॉलिंग ते करतायत. परंतु जर पाहिलं तर इकडे केतन आहेत मैदानाच्या आतमध्ये. 88 झालेत आणि 88 काही कमी सुद्धा नाहीयेत, परंतु खूप सारे यंगस्टर येत आहेत या स्पर्धेमध्ये आणि आपल्या नावाची छाप सोडतायत. आणि तेच पाहायला मिळतं या रत्नदीप करून. मागील वर्षी हा खेळाडू दिसला पावसाळी क्रिकेटमध्ये आणि यावर्षी चमकलाय असं मी म्हणेल. कमी गतीचा बॉल, वाह, गती परिवर्तन लाजबाब, आणि त्याच्या जोरावर या शेवटच्या षटकात काय बॉलिंग केली आहे. जबरदस्त कामगिरी. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. खूप चांगली गोलंदाजी, व्हेरिएशन खूप चांगलं केलं जात आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. चांगली कामगिरी, एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा आली आहे खरी केतन यांच्यासाठी. रत्नदीप वेगात टाकलाय, त्याला समोर पाठवण्याचा प्रयत्न केला जातोय. ओ, बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. हाफ चेंडू चुकला होता, फुलटॉस, त्याची सजा चौकाराच्या स्वरूपात मिळाली आहे. तरी देखील रत्नदीपची चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागणार आहे या शेवटच्या षटकामध्ये. आणि बीमरसाठी 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. 3रे पंच यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे. निर्णय त्यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. शेवटच्या बॉलवर काय
कारण ज्यावेळेला तुम्ही ग्रीप चेंज करता स्लो किंवा फास्टसाठी किंवा तुम्हाला लेग ब्रेक म्हणा ऑफ ब्रेक म्हणा किंवा वाईड यॉर्कर करायचं, या प्रत्येक वेळेला तुम्हाला ग्रीप वेगळी पकडायची आहे आणि हे करत असताना बॉल हातातून सुटत असतो. बहुत बढ़िया सर, ये गलत गेंद थी, जरूर ये गलत गेंद थी. अब इस गेंद को भी चेक किया जाएगा, क्या ये वेस्ट साइड से ऊपर है? अगर ऊपर होगी तो जरूर आपको एक अतिरिक्त गेंद मिलेगी, अगर नहीं है तो फिर केवल आपको चौके के साथ खुद को समाधान करना होगा. देखते हैं, फिलहाल तो ये डिसीजन पेंडिंग है और देखते हैं इस पेंडिंग डिसीजन में किसके साथ ये मौका आएगा. अभी फिलहाल तो रन जो स्कोर बोर्ड पे है 92, लेकिन डिसीजन पेंडिंग होगा. अगदी चर्चेत पाहायला मिळतोय. पहिलाच डाव जवळपास 10:30 वाजलेले आहेत आणि आजच्या ज्या 5 मॅच होणार आहेत या बॉलवर काय सगळ्यांच्या नजरा इकडे लागलेल्या आहेत. योग्य बॉल इकडे कळवला जातोय आणि डाव पहिला संपतोय. पहिला डाव संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे एकंदरीत 92 झाल्यात, 93 करायच्या आहेत आणि आपण समरीकडे देखील येऊ, परंतु टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज व्हायचं आहे. ओमकार नाईक यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. क्लिअर क्रेट स्ट्रायकर आणि विलॉयन्स ओडिसा दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी यायचे मैदानाच्या आतमध्ये. जाऊयात टॉसच्या दिशेने. सो आता सेकंड मॅचला आपण सुरुवात करतोय. विलॉयन्स ओडिसा आणि त्यांच्या विरुद्ध क्लिअर क्रेट स्ट्रायकर या दोन टीमच्या दरम्यान हा सामना. आणि विकी भोईर कॉल करतील. हेड कॉल केलाय अँड हेड इट इज. टॉस विकी तुम्ही जिंकलाय. क्लिअर क्रेट स्ट्रायकर हरिभाई यांची ही टीम आहे. टॉस जिंकला, निर्णय काय घेणार आहात? पहिल्याच मॅचमध्ये खेळायचे ऑप्शन बेस्ड टुर्नामेंट, निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करू. विकी, ज्या पद्धतीने आयोजन केलं जातं दरवर्षी आपण पाहतो 7-7 ओव्हरचा फॉर्मॅट आणि त्यातल्या त्यात ऑप्शन बेस्ड टुर्नामेंट, जो संघ तुम्ही बांधलाय सॅटिस्फाय आहात? एक चांगला संघ तुमच्याकडे आहे आणि असं वाटतंय की पहिल्याच मॅचमध्ये डिफेंडिंग चॅम्पियनच्या विरुद्ध चॅम्पियनसारखा खेळ तुमची स्ट्रायकरची टीम करेल? हां बिलीव आहे, कारण हकीमबाई आणि उमेश दादा हे कित्येक वर्ष झाले टीम चालवतात, तर त्यांनी जी टीम बनवली ही खरंच चांगली बॅलन्सिंग टीम आहे. इथे कोणी मोठे नाव नाही की कोणी छोटे नाव नाहीत, सर्व चांगले क्रिकेटर आहेत आणि खूप दिवसांपासून आमचं बोलणंसुद्धा चालू आहे. सो चांगलं कॉम्बिनेशन बनलं आहे, तर बघूया आता मॅचमध्ये काय होतं. आपण पाहिलं काल या स्पर्धेमध्ये धावा डिफेंड होत होत्या सातत्याने आणि त्यातल्या त्यात काही वेळेला धावा चेसही झाल्या. तुम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि असे कुठले जे बॉलर आहेत जे पहिल्या काही ओव्हरच्या दरम्यान फरदीनसारखे खेळाडू, त्या टीममध्ये श्रेष्ठसारखे खेळाडू आहेत, या खेळाडूंना थांबवण्याचा प्रयत्न होईल? गोलंदाज चांगले आहेत आमच्याकडे. मी आहे, अजून हकीब आहे, अजून मला नाव माहिती नाहीत, परंतु मी त्यांची गोलंदाजी पाहिली आहे, कारण हकीमबाईंनी सांगितलं होतं हे गोलंदाजी खूप चांगली करतात. सो मी त्यांचे व्हिडिओज पाहिले होते. सो बघूया आता की किती धावसंख्यापर्यंत आम्ही थांबू शकतो त्यांना. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यानंतर फरदीन आहेत आमच्याबरोबर. फरदीन, डिफेंडिंग चॅम्पियन तुम्ही आहात या स्पर्धेच्या आणि खऱ्या अर्थाने मान्सून सुपर सिरीज म्हटल्यानंतर विलॉयन्स ओडिसा नाव नेहमीच चर्चेमध्ये असतं. काय म्हणाला ओव्हरऑल या स्पर्धेबद्दल आणि त्यातल्या त्यात ज्या पद्धतीने याही वर्षी ही स्पर्धा सगळ्यांच्या भेटीला आली आहे? नाही, मागच्या वर्षी जेव्हा ही टीम जिंकली तेव्हा मी नव्हतो, कारण मी इंजर्ड होतो. तर ही टुर्नामेंट खेळायसाठी खूप आतुरतेने वाट पाहत होतो, कारण ऑप्शन बेस्ड टुर्नामेंट रब्बर बॉल हा एक नवीन विचार होता तारीफबाईचा. तर खूप चांगला विचार आहे. मागच्या वर्षी खेळलो नाही तर थोडा वाईट वाटत होता, पण यावर्षी खेळतोय तर चांगलं वाटतंय. काल आपण पाहिलं थोडासा पाऊस पडला नव्हता, परंतु आज ज्या पद्धतीने क्लायमॅटिक कंडिशन आहे, काल रात्री भरपूर पाऊस पडला आणि आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि त्यांनी सांगितलं की कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असतो, परंतु एक टार्गेट प्रत्येकाच्या मनामध्ये असतं. काल आपण पाहिलं 90-100 पर्यंत धावा बनत होत्या. तुम्ही काय माइंडसेटने मैदानामध्ये उतरला आणि कशी फलंदाजी होईल? नाही, नक्कीच प्रयत्न करू जास्तीत जास्त रन करायचा, कारण रब्बर बॉलमध्ये कुठलाच स्कोअर हा मला असं वाटतं की डिफेंड करू शकत नाही आणि कुठलाच स्कोअर जास्त नसतो, कुठला स्कोअर कमी नसतो, कारण 7 ओव्हरमध्ये 100-110 पण होऊ शकतात आणि 50-60 पण होऊ शकतो, तर ते पण डिफेंड करायला लागतील.
चला फरदीन, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. नुकताच टॉस झाला, टॉस जिंकला इथे क्लिअर कट स्ट्रायकरचे कॅप्टन विकी भोईरने, आणि विकी भोईरने सांगितलं आम्ही बॉलिंग करणार पुढच्या मॅच मध्ये. जाऊया परत एकला समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. धन्यवाद. एक डाव संपला, दुसऱ्या डावाकडे आपण चाललेलो आहोत. मान्सून सुपर सिरीज सुरू आहे. रथी महारथी धुरंधर टेनिस क्रिकेटमधील रबरच्या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. 92 झाल्यात पहिल्या डावामध्ये त्रिशा 11 टायगर टीमच्या, आणि आता त्याचा पाठलाग करण्यासाठी नवी मुंबईची मॅग्निफिसंट दाखल होईल. 93 करायच्या आहेत, परंतु त्या कशा केल्या जातील ऐकण्यासाठी डोंबिवली परिसरातील युवा आवाज म्हणजेच मनीषजी बागले सर आणि त्यांच्या जोडीला कुणाल दाते सर जोडले जातील. थँक्यू सो मच. धन्यवाद चंद्रकांतजी शेट्टे सर, ज्यांचा आवाज आपण या पहिल्या सत्रामध्ये ऐकला. आता मी तुमच्यासोबत मनीष बागले आणि माझ्यासोबत नक्कीच कुणालजी दाते सर जोडले जातील. थँक्यू सो मच. वेलकम सर, आपले देखील सगळ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. 70-70 प्रेझेंस मॉन्सून सुपर सिरीज मध्ये सगळ्यांचं वेलकम आहे. आणि हे काही हायलाइट्स आपण एन्जॉय करतोय मागच्या इनिंगच्या, ज्यामध्ये षटकारही होते, चौकारही होते. सर काय म्हणाल, हे जे लक्ष्य आहे ते पुरेशी आहे का? एक बढ़िया टारगेट यहाँ पर सेट हुआ है, क्योंकि 93 रन एक अच्छा टारगेट मैं कहूंगा. आखिरी गेंद पर जो चौका बटोरा रत्नदीप चौधरी ने, हालांकि अच्छी गेंदबाजी की पहले सत्र में. अगर देखा जाए तो उनके साथी खिलाड़ी वेदांत पाटिल की अच्छी गेंदबाजी, सूर्या मणिरत्नम की अच्छी गेंदबाजी. उसके अलावा इस हाइलाइट्स पर अगर ध्यान दे तो वहां पर 5 गेंदों पर 5 छक्के जड़े थे बल्लेबाज चैतन्य पाटिल ने. उसके बाद पूरी तरह से मोर्चा संभाला था बल्लेबाज केतन मात्रे ने. केतन मात्रे के बल्ले से वो 26 रन 30 रनों की पारी खेली थी. चैतन्य पाटिल ने 13 रन बनाए बल्लेबाज प्रथमेश मात्रे ने, और 7 रन बनाया अमित नाइक ने. उसके चलते वो 92 रनों तक पहुंची है टीम त्रिशा 11 टाइगर, और 93 यानी कि 93 रनों की एक अच्छी चुनौती रखी अब मैग्निफिसेंट नवी मुंबई टीम के सामने. ये कुछ हाइलाइट्स. सुर्खियों में रहे बल्लेबाज, पूरी तरह से छाए हुए नजर आए, अपने बल्ले से रन बनाए चैतन्य पाटिल ने. हालांकि स्लोर वन गेंदबाज रत्नदीप चौधरी ने बढ़िया इस्तेमाल किया. वो कटर्स गेंद, स्लोर वन का बढ़िया प्रयास, और उसके चलते कई सारे बिंदी गेंद पहले सत्र में हमें नजर आए. और ये आखिरी गेंद पर, फुल टॉस गेंद पर चौका बटोरा था बल्लेबाज केतन मात्रे ने, और उसके चलते 92 रन बने, 93 टू विन. अब इस लक्ष्य का पीछा करने उतरी है टीम मैग्निफिसेंट नवी मुंबई. प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी आकाश जांगेड़, उनके साथी खिलाड़ी प्रथमेश पवार. आणि हा पहिलाच बॉल. आता मात्र ही चर्चा होऊ लागली की विवेक आलाय, रबरचा बॉल त्यांच्या हातामध्ये, तो किती वेगाने ते टाकतील. आणि पहिलाच बॉल, तो देखील आपण तो ऍक्शन रिप्ले बघतोय, तो थोडासा खोलवर टप्प्याचा होता. बॅटरला हलकसा हात नाही उघडण्याची संधी दिली बॅटरनी बॅटच्या आतमध्ये, आणि शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर पायावरती बॉल आदळलेला आहे. यावेळेस वेगाने, पण त्या वेगाचा प्रत्युत्तर स्ट्रेट बॅटनी. व्हॉट अ स्ट्रोक. वा, प्रथमेश आल्यात आणि पहिलाच बॉल त्यांनी तडाखा दाखवलाय मैदानाच्या बाहेर. षटकार. प्रथमेश पवार का ये पहला बार, हालांकि लेंथ गेंद थी, इस बार आगे रखा था और सीधे बल्ले से बिल्कुल फुल फेस ऑफ द ब्लेड उछाल दिया इस गेंद को. मिड विकेट काउ कॉर्नर फेस पर श्री गुरुदत्त स्टैंड के ऊपर से भेज दिया सीमा रेखा पार. 6 रनों के लिए पहला छक्का बटोरा है बल्लेबाज प्रथमेश पवार ने. और हालांकि लेदर क्रिकेट अच्छा खेले हुए प्रथमेश पवार. अजून एक चांगला स्ट्रोक. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा खोलच्या टप्प्याचा बॉल होता, जणू काय खोदून काढला होता. स्ट्रेट बॅटनेच खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, आणि एक विशेष आपण बघूया इथे, दुसऱ्या रनाचा प्रयत्न होईल का? विकेट सॅक्रिफाईस नाही, ते कॉलिंग मध्ये चूक झाली आहे आणि प्रथमेशांना परतावं लागेल. हे काय घडलंय मैदानाच्या आत? सध्या तरी तू चल असं करत असताना तो तालमेल बिघडला आणि तिथे प्रथमेश बॅक टू द डगआउट. इसे कहते हैं कम्युनिकेशन गैप. यस, नो, वेट. ये जो 3 अल्फाज है ये काफी महत्वपूर्ण होते हैं टेनिस बॉल क्रिकेट जब आप खेलते हो, या कोई भी फॉर्मेट आप क्रिकेट का खेलो. और ये देखिए, जब गेंद हाथ से छूटी
और सनी गावस्कर हमेशा से कहते आए हैं कि नेवर रन ऑन मिस फील्ड। यहाँ पर जैसे गेंद हाथ से छूटी वो रन लेने का प्रयास था और दूसरी तरफ आकाश जांगड़े ने कहा नहीं, और उसके चलते अब प्रथमेश पवार को लौटना होगा। डगआउट की राह पर पहला झटका लगता हुआ टीम मैग्निफिसेंट नवी मुंबई को 8 रनों पर। मोठा झटका आहे सर, पहिला आहे आणि खूप मोठा झटका आहे। 3 बॉल झालेत, 8 धावा लागल्या धावफलकावरती, पहिली विकेट गेली आणि ती देखील रनआउट स्वरूपाने गेलेली आहे। त्यामुळे थोडंसं बिघडलं तिथे, येस नो या कॉलिंग मध्ये थोडासा मिस्टेक झाला आणि त्यानंतर ती विकेट गेली आहे। पण मात्र आता आकाश, पहिला बॉल नक्कीच त्यांच्यासाठी वेगाने आला होता, तो ते जबाबदारीने खेळले, मोठा स्ट्रोक नाही खेळण्याचा प्रयत्न केला, प्रथमेशवरती जबाबदारी होती, आता मात्र ती जबाबदारी वाढली आहे। एखादी सलामीच्या बॅटरला जेव्हा रनआउट स्वरूपाने बाद होतो तेव्हा ती जबाबदारी वाढते। यावेळेस देखील हलक्या हाताने बॉलला फक्त पुश करायचा प्रयत्न केला होता, बॅटची हलकीशी कडा, व्यवस्थित टाइम झाला नाही, पण तरी देखील ती सिंगल मिळणार आहे। अच्छे प्लानिंग के तहत यहाँ पर गेंदबाजी होती हुई, इस बार इस गेंद पर हल्की सी उंगलियों को फेरते हुए नजर आए गेंदबाज विवेक शेलार। वो लेग कटर का प्रयास था, हल्के हाथों से इस बार खेला था, कवर पॉइंट के बीच में से वहां पर सिंगल बटोरा है बल्लेबाज अजय पाटिल ने। उनका खाता खुलता हुआ रन संख्या, माफ कीजिए आकाश के खाते में वो सिंगल, रन संख्या स्कोरबोर्ड पर 9 रन। आणि यावेळेस अजय आलेत, पहिलाच बॉल थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक आहे, बॉल हवेमध्ये, खेळाडू येतोय बॉलच्या खाली, विकेटचं पतन, ही विकेट आहे आणि आणखी एक मोठी विकेट आहे। हा मोठा मासा झाला अडकलाय, कारण अजय पाटील वरती मोठी होती जबाबदारी, पण त्यांनाही परतावं लागेल। वा विवेक शेलार, आणखी एक विकेट। पिछली गेंद स्लोअर वन, इस गेंद पर मिडल और लेग स्टिक पर इस बार इस गेंद को पिचिंग किया था गेंदबाज विवेक शेलार ने। ये देखिए एक्शन रिप्ले, हालांकि ऑन साइड पर बल्ला चला बल्लेबाज अजय पाटिल का और उसके चलते स्क्वायर लेग पर और जाना होगा डगआउट की राह पर। दूसरे विकेट का पतन, बल्लेबाज अजय पाटिल बैक टू द डगआउट। अमित नाइक डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी, और इसके चलते एक बड़ा झटका लगता हुआ टीम मैग्निफिसेंट नवी मुंबई को। हालांकि इस सीजन में अच्छा खेले अजय पाटिल, गोल्डन डक का शिकार। दूसरा झटका लगता हुआ मैग्निफिसेंट नवी मुंबई को, और अब नए बल्लेबाज बिलाल शेख। अगदी बरोबर म्हटलात, आणि जर तुम्हाला रबर बॉल क्रिकेट वरती सर अधिराज्य गाजवायचं आहे तर मात्र तुम्हाला बॉलच्या मेरिट वरती खेळणं खूप गरजेचं आहे। अगदी आपण पाहिला चूक कुठे झाली, अजय पाटील लेदर क्रिकेटही तेवढं चांगलं खेळतात, पण मात्र तेही आता स्वतःला हाच प्रश्न विचारतील। ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता, त्याला अगदी लपेटून खेचून ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये बॉल थोडासा मिस टायमिंग लागलाय आणि त्यामुळे ती विकेट मिळते। अगदी ऑन द राईस खेळले असते, इनसाइड आउटही चालला असता, ड्राईव्ह केला असता बॉलला, तरी देखील सहज षटकार मिळाला असता, पण तसं घडत नाहीये। विवेक शेलार चांगली बॉलिंग करतायत आणि त्यांच्याकडे जो स्लोअर वन आहे ना, तो असमंजस्यतेमध्ये टाकतोय। कधीतरी वेगाने आलेला बॉल, वेग प्रचंड आहे त्यांच्याकडे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण मात्र जेव्हा तो स्लोअर वन डिलिव्हर होतो तोही ऑन द स्पॉट होतो, त्यामुळे बॅटर नेहमी त्या असमंजस्यतेमध्ये असतात आणि त्यामुळे हा फसलेला शॉट होता। विकेट मिळाली 9 वरती, आता हा दुसरा झटका लागलाय। शेवटचा बॉल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि तो शेवटचा बॉल आहे। या बॉलवरती देखील संयमाने खेळलेत, आता मात्र तो संयम दाखवण्याची आवश्यकता आहे। 10 धावा लागल्यात धावफलकावरती, 2 विकेट गेलेत आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय। इसी प्लानिंग के साथ आपको यहाँ पर खेलना होगा। हालांकि 2 झटके जल्दी लगे टीम मैग्निफिसेंट नवी मुंबई को, उससे आपको उभरना होगा, संवरना होगा, और उसके चलते आपको एक सिंगल डबल के साथ स्ट्राइक का रोटेशन करना होगा, क्योंकि लक्ष्य इतना बड़ा नहीं है। जिस तरीके से कल के मुकाबले हमने देखे थे, 93 रन यहाँ पर बनाने, अगर आप यहाँ पर मेरिट पर खेलोगे जिस तरह से केतन मात्रे आखिरी गेंद तक वो ग्राउंड पर नजर आए पहले सत्र में, बिल्कुल उसी अंदाज में किसी एक बल्लेबाज को मैग्निफिसेंट नवी मुंबई के लिए रन बनाने होंगे। 70-70 स्पोर्ट्स प्रेजेंट्स रबर बॉल क्रिकेट कार्निवल, 4 लाख का पहला इनाम होगा। रबर बॉल क्रिकेट कार्निवल में 2 लाख रनर अप टीम को दिए जाएंगे। 24 अगस्त से लेकर 29 अगस्त तक ये प्रतियोगिता आपके सामने यहाँ पर खेली जाएगी। 16 टीमें ग्रामीण होगी 2 आइकॉन खिलाड़ियों के साथ, और इसके चलते 16 टीम ऑल इंडिया ओपन फॉर्मेट में खेलेगी। वरुण एस पाटिल फाउंडेशन प्रेजेंस मानसून ब्लास्ट 2026, 9 जुलाई से लेकर 13 जुलाई तक ये प्रतियोगिता खेली जाएगी। 16 टीमें इसमें हिस्सा लेती आपको नजर आएगी। 3.5 लाख की इनामी राशि, पहला प्राइज, सेकंड प्राइज होगा 2 लाख, थर्ड एंड फोर्थ प्राइज 50,000, और ये प्रतियोगिता छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगण कोनगांव भिवंडी में खेली जाएगी। अगदी बरोबर, खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा सध्या तरी लाईनअप आहेत
आणि त्या सगळ्या स्पर्धा आपल्याला 70-70 या वाहिनीवरती आहेत. मग मात्र तुम्हाला जर ती नोटिफिकेशन थोडीशी हवी आहे ना, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनही दाबा, कारण मग तुम्हाला ते नोटिफाय केलं जाईल आणि त्यामुळे तुम्हाला कुठली स्पर्धा कुठे चालू आहे, किती वाजता सुरू होणार आहे, या सगळ्या अपडेट्स तेही मिळतील. जाऊयात आता मॅचच्या दिशेने, जिथे पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 10 धावा लागल्या धावफलकावरती. जसं आपण त्या लक्ष्याचा विचार करतोय, लक्ष अतिरिक्त मोठं नक्कीच नाहीये. 7 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे इथे एका बॅटरनी तर एक एंड तो तळ ठोकून खेळणं गरजेचं आहे. बिलाल शेख त्यांच्याकडे देखील गुणवंता, ती देखील अप्रतिम आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सध्या तरी आपल्याला हिमांशू पाहायला मिळतात आणि आकाशला आता संयमाने खेळून दाखवावं लागणार आहे. इथे मात्र व्हॉट टायमिंग, बॉल मैदानाच्या बाहेर आणि बॉलला असा टाइम केला बिलालनी, सांगतोय जा आणि उचलून तो बॉल पहिल्याच बॉलवरती मारलाय खणखणीत षटकार. शॉर्ट ऑफ लेंथ ये गेंद थी और देख घुमा के क्रीज के अंदर गया और उसके बाद ये देखिए बल्ला चला है ऑन साइड पर. बढ़िया पुल स्ट्रोक बल्लेबाज बिलाल शेख के बल्ले से सड़क पे कड़क, जिया गया धड़क, सीधी गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. बढ़िया पुल स्ट्रोक बिलाल, और इसी पुल स्ट्रोक के लिए जाने जाते बिलाल शेख. भिवंडी के एक नामचीन खिलाड़ी, कई सालों से क्रिकेट में वो नजर आए गैसो बिलाल की जोड़ी, और इस बार बिलाल के बल्ले से ये लंबा छक्का जड़ते हुए नजर आए बिलाल. और जैसे ही ये स्ट्रोक खेला उसके बाद वो हैंड ग्लोव्स की मांग वहां पर डगआउट में करते नजर आए, और उसके चलते अब फिर से ये मुकाबला थोड़ा सा रुकता हुआ. रन संख्या स्कोर बोर्ड पर इस छक्के की मदद से अब 16 रन 2 विकेट के नुकसान पर टीम मैग्निफिसेंट नवी मुंबई त्विशा 11 टाइगर के खिलाफ खेलती हुई. 16 धावा लागल्या धावफलकावरती आणि बिलालने अगदी त्या पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केल्यात. त्यांनी दाखवलंय शॉर्ट बॉल नथिंग बॉल होता, अगदी व्यवस्थित म्हणायचं झालं तर हिमांशूचा नथिंग बॉल होता ना. बॉल फिरवण्याचा प्रयत्न केलाय आणि ना त्या बॉलवरती हवं तेवढं वेग त्यांना मिळालं. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आणि बिलाल शेखने त्याची ताकद प्रस्तुत केली आपल्याला त्या पहिल्याच बॉलवरती. अगदी बरोबर उल्लेख केलात, सरळ रस्त्यावर पाठवलाय बॉलला. पुढचा बॉल यावेळेस देखील पुन्हा एकदा, आता मात्र खूप चांगला दर्जेदार कमबॅक हिमांशूने केलाय. याच बॉलची आपण चर्चा करतोय. इस बार आगे रखा था राउंड विकेट, वो एंगल के तहत अच्छी गेंदबाजी. स्लॉट में गेंद थी, बिल्कुल पाले में गेंद थी, लेकिन जब तक बल्ला नीचे आता तब तक गेंद चली गई थी विकेट कीपर के दस्तानों में. आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने ऑप्शनच्या बाहेर सातत्याने मारा करत राहण्याचा प्रयत्न हिमांशूचा राहिलाय. पहिला बॉल नक्कीच चुकीचा हाताळला, त्यांनाही माहित आहे, पण क्रिकेटचा खेळ हा असाच आहे ना सर, हा अनिश्चितेने भरलेला असतो. कमबॅकची संधी नक्कीच मिळते, पण त्या संधीचं सोनं करावं लागतं आणि केलंय बघा सोनं. इथे मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, कोणी खेळाडू नाहीये, कोणीही उभं नाहीये तिथे. सरळ बॉलरच्या डोक्यावरून आणखी एक बिलालचा तडाखा आलाय. 6. एक यॉर्कर, उसके बाद वो वाइड यॉर्कर, और उसके बाद ये फिर से एक बार वो स्लॉट में गेंदबाजी. जब आप ओवर पिच गेंदबाजी करोगे तो बिलाल का सीधा बल्ला चलेगा. बिलाल का बल्ला माशाअल्लाह सामने खेला इस बार, डाउन दी ग्राउंड, वी की शक्ल में सीधे बल्ले से उछालते हुए इस गेंद को भेज दिया. 6 रनों के लिए ये दूसरा छक्का लगाते हुए इस ओवर में बिलाल शेख 6 के साथ रन संख्या स्कोर बोर्ड पर 22 लॉस ऑफ 2 विकेट टीम मैग्निफिसेंट नवी. और जैसे ही छक्का लगाया उसके बाद यहां पर एक सलाह मशवरा होता हुआ योगेश पवार वहां पर गए. खिलाड़ी विकेट कीपर केतन मात्रे ने उनसे कुछ बातचीत की, और उसके बाद विवेक शेलार जिन्होंने पहला ओवर डिलीवर किया था, वहां पर विश्वनाथ जाधव नजर आए, जो गेंदबाजी में हमेशा आपको नजर आएंगे. गेंदबाजी करते हुए इस टीम के लिहाज से अगर देखा जाए तो रन संख्या अब 22 लॉस ऑफ 2 विकेट. अच्छी बल्लेबाजी करते हुए बिलाल शेख. एक और पटकी हुई गेंद जो ज्यादा उछाल प्राप्त नहीं कर पाई. खूप चांगली बॉलिंग करतायत. आता मात्र चांगलं कमबॅक केलेलं आहे. पुढचा बॉल, इथे पुन्हा एकदा तसंच कनेक्शन. यावेळी बॉल सरळ मैदानाच्या बाहेर अगदी दन 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 करत पाठवला. आणखी एक धडाका बिलाल शेखच्या बॅटमधून, आणखी एक षटकार. लेंथ गेंदबाजी वो भी आप बिलाल के सामने नहीं कर सकते. फिर से एक बार सीधे बल्ले से ऑन साइड पर लॉन्ग ऑन के ऊपर से ये लगता हुआ हाई एंड हैंडसम, लंबा ऊंचा
सिक्सर बल्लेबाज बिलाल शेख। खुशी एक्सिस वर्ल्ड में जाकर ये गेंद गिरी है, खुशी एक्सिस वर्ल्ड, वहां पर लगता हुआ ये छक्का बिलाल के बल्ले से। अभी इस ओवर का ये तीसरा छक्का जड़ चुके बल्लेबाज बिलाल, और इसी के साथ अब ये दूसरे ओवर का खेल समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद मैग्निफिसेंट नवी मुंबई के खाते में रन बने 28। वो फर्स्ट फ्लोर पर जाकर गिरी ये गेंद। अच्छी बल्लेबाजी बिलाल के बल्ले से, रन बरसते हुए मैग्निफिसेंट के लिए। अब गेंदबाज तीसरे ओवर में फिर से एक बार विवेक शेलार, व्यक्तिगत तौर पर ये उनका दूसरा ओवर। आता मात्र आकाशलाही चांगला खेळ करण्याची आवश्यकता आहे। इनसाइड आउट केलाय बॉलला, 2 खेळाडू आहेत, दोन्ही खेळाडूंना अगदी जणू काय तीर कमानीतनं तीर सोडलाय आणि आकाशनी आणखी एक चौकार लगावलाय। लेग कटर गेंद थी, पाले में गेंद थी, और थ्रू दी कवर्स इस गेंद को उछाल कर खेलते हुए सीधा भेज दिया एक्स्ट्रा कवर के बीच में से। ये देखिए फुलर लेन की गेंद थी, बढ़िया बॉटम हैंड का इस्तेमाल, और नीचे रखने का प्रयास नहीं किया। ये सही सोच, सही नसीहत। पुढचा बॉल यावेळेस मात्र यॉर्कर वरती स्विच झाल्यात। विवेक यांना देखील माहिती आहे की मात्र आपल्याला खोलवर टप्प्याची बॉलिंग करणं गरजेची आहे आणि चांगला बॉल हाताळला। पहिल्या बॉल वरती जेव्हा तुम्ही बॉलर वरती आक्रमण करतात मग त्याला उर्वरित 5 बॉल फेकायचे आहेत, मस्तिष्कामध्ये तेही सुरू असतं। मैदानात खेळणारे दोन्ही बॅटर बिलाल शेख आणि त्याचबरोबर आकाश जांगे, तुमच्यासाठी सूचना आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडवरून धावत असताना जो स्टिकर आहे खेळपट्टीवर त्याच्यावरून धावू नका, दुखापत होऊ शकते, त्याच्यामुळे थोडस बाजूने धावा, ही नम्र विनंती। पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता, भिरकवण्याचा प्रयत्न, पूर्णपणे बॉल मिस केलाय आणि हे ते अग्रेशन, हे ते सेलिब्रेशन विवेकने दाखवलंय की मात्र माझी गुणवत्ता काय आहे, माझी कुवत काय आहे, आणि ती सिद्ध करत असताना बिलाल शेख मोटी विकेट, 1 मोर विकेट डाउन। ये फ्रेंडली बैटल चलता हुआ जैसे कि पवन केने और विवेक शेलार के बीच में वो नजर आया था छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगन कोन गांव पर, और अब ये देखिए वही फ्रेंडली बैटल, जैसे ही गेंद सीधे जाकर वो घुटने के नीचे लगी और सीधे सामने विकेटों के बीचों बीच पाए गए बल्लेबाज बिलाल, और जैसे आउट हुए उसके बाद ये देखिए विवेक शेलार उनके पास गए और ये है सेलिब्रेशन, ये बात। और ये हमेशा से होता है जब खिलाड़ी बिलाल खेले उनके सामने विवेक शेलार खेले, या फिर जब खिलाड़ी पवन केने खेले उनके सामने विवेक शेलार हो। जैसे यहां पर सफलता मिली और उसके बाद ये जादू की झप्पी याद रहेगी बिलाल को, और इसके चलते एक बड़ा विकेट यहां पर मिलता हुआ विवेक शेलार के खाते में। रन संख्या अब स्कोर बोर्ड पर पहली गेंद पर वो चौका बटोरा था, उसके बाद वो सिंगल, रन संख्या 33, लॉस ऑफ 3 विकेट। अगदी बरोबर, पण जसे ते विकेट्स मिळत आहेत त्याचबरोबर तुम्ही बॅटिंग ही चांगली बघायला मिळत होती आणि या विकेट्सही जात आहेत, मग मात्र ज्या रेग्युलर इंटरव्हलवरती विकेट्स जात आहेत ना त्या देखील एक मोठं कारण बनू शकतं मॅग्निफिसंट नवी मुंबई टीमला। इथे मात्र त्यांना आता संयमाने खेळावं लागेल। आकाश चांगली खेळी करतायत, 4 बॉल 7 त्यांच्या बॅटमधून आलेत, पण आता समोरून एकानी सातत्याने अग्रेसिव्ह होणंही गरजेचं आहे। पुढचा बॉल वेगाने टाकला आणि त्या वेगेचं प्रत्युत्तर दिलाय सरळ बॅटनी मैदानाच्या बाहेर आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती अक्षयचा तडाखा, आणखी एक मैदानाच्या बाहेर। यशपाल माली मैजिक बॉक्स, वहां पर ये छक्का जड़ा है बल्लेबाज अक्षय पवार का। ये पहला बार, पहली गेंद पिकअप शॉट फ्रंट लेग को थोड़ा सा अलग किया और उसके बाद उछाला इस गेंद को मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। बढ़िया स्ट्रोक, मैजिकल स्ट्रोक था, मैजिकल बॉक्स के ऊपर से ये गेंद चली गई 6 रनों के लिए। लीजेंड खिलाड़ी यशपाल माली, उनका यहां पर एक मैजिक बॉक्स बनाया गया इस ग्राउंड पर, वहां पर लगता हुआ पवार के बल्ले से ये छक्का। पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस आणि त्याच दिशेने बॅक टू बॅक मारल्यात, पठ्ठ्यानी पाठवलाय आणखी एक मैदानाच्या बाहेर बॅक टू बॅक षटकार अक्षयच्या बॅटमधून। काय बॅटिंग सुरू आहे, फुल टॉस बॉल आहे, त्या फुल टॉस बॉलला कसा गैर केला जाणार आहे, हा तो फुल टॉस बॉल, हा तो ऍक्शन रिप्ले, आणि पुन्हा एकदा मॅजिक बॉक्सला, जे या क्रीडांगणाचं सर्वोत्तम जागा आहे जिथून तुम्ही ही मॅच एन्जॉय करू शकताय। यावेळेस शॉर्ट बॉल, काय कमबॅक केलाय, हो लाजवाब, अगदी कानाच्या बाजूनी जाणारा हा बॉल आहे, षटक संपलाय आणि अशाच प्रकारे 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात धावफलकावरती 45 धावा लागल्यात
जब किसी तेज गेंदबाज पर वो आक्रमण होता है और वो स्टॉक बॉल हमेशा से उनके पास होता है। 145.2 किलोमीटर पर आवर से वो गेंदबाजी वहां पर ISPL में नजर आई थी विवेक शेलार द्वारा, और उसके बाद वो एक्स पर छाए थे, ट्विटर पर छाए थे जॉन, उन्होंने वो वहां पर ट्वीट किया था विवेक शेलार की गेंदबाजी पर। और अब ये देखिए वो बाउंसर का प्रयास आखिरी गेंद पर, बिंदी गेंद के साथ ओवर समाप्त। रॉयल वॉरियर्स प्रेजेंट्स मीरा भाईंदर चैंपियंस ट्रॉफी 15 और 16 अगस्त ये प्रतियोगिता खेली जाएगी वसीम भाई कन्नड़ द्वारा। 16 टीमें होगी, 2 लाख की इनामी राशि, सेकंड प्राइज होगा 1 लाख। अशरफ खान और वसीम कन्नड़ इनकी ये प्रतियोगिता देखना ना भूलिए मोरवा क्रिकेट ग्राउंड भाईंदर पे। RK फ्रीड भिवंडी चैंपियंस ट्रॉफी, शुभम नाइक और बिलाल शेख इनकी ये पेशकश। 1 और 2 अगस्त को ये प्रतियोगिता खेली जाएगी यही ग्राउंड पर, मानकोली पर। तो 45 रन 45 आफ्टर 3 ओवर, 3 विकेट के नुकसान पर टीम मैग्निफिसेंट नवी मुंबई। और अब गेंदबाजी में वो तब्दीली नजर आएगी। किरण पाटिल क्वार्टर ऑफ भिवंडी करेंगे गेंदबाजी ओवर नंबर 4 में। 24 बॉलमध्ये अजूनही 48 धावेची आवश्यकता असताना पहिला बॉल अगदी डॉट टाकलाय, चांगली बॉलिंग किरण आहेत बॉलिंग ट्रॅकवरती, आणि त्या पहिल्या बॉलवरती त्यांनी बॉलिंग चांगली केली आहे। मात्र आकाश आहेत, आकाशही चांगला खेळ करतायत। आधी त्यांनाही माहिती आहे एका एंडला ते तळ ठोकून राहणं तेवढंच गरजेचं आहे, तो अँकर रोल सातत्याने खेळत राहणंही गरजेचं आहे। अक्षयनी आक्रमक सुरुवात केली आहे। पुढचा बॉल, यावेळेस बॉल पर्यंत पूर्णपणे रीच करायचा प्रयत्न, पण बॅट थोडीशी अर्ली स्विंग झाली आहे, कारण बॉल वरती वेगही तेवढाच प्रचंड होता। किरण पाटील आणखी एक डॉट टाकलाय। अच्छी गेंदबाजी, अच्छी शुरुआत यहाँ पर किरण पाटिल के लिए। हालांकि थोड़ी सी विड्थ यहाँ पर मिली थी, लेकिन वो जो उछाल चाह रहे थे बल्लेबाज वो नहीं मिला आकाश जांगीड़ को, और उसके चलते ये बिंदी गेंद डॉट बॉल। त्या फुटवर्कची चर्चा होणार आहे, ती फुटवर्क थोडंसं कुठेतरी आपल्याला मिसिंग बघायला मिळालं। यावेळेस देखील बॉलला फक्त स्लाइस केलं, फक्त बॅट ठेवली आहे बॉलवरती, आणि इथेही सिंगल मिळणार आहे। स्ट्राइक रोटेट करणं हे मात्र त्यांच्याकडे टीमचा रोल आहे, आणि तो रोल आतापर्यंत त्यांच्याकडून चांगला आणि सुदृढ हाताळण्यात आलाय। और अब भाप लिया था किरण के इस गेंद पर बल्लेबाज को, और उसके चलते वाइड यॉर्कर का प्रयास, चॉप किया, वहां पर एक सिंगल बटोरा है बल्लेबाज ने। रन संख्या स्कोर बोर्ड पर अब 46-46, लॉस ऑफ 3 विकेट। आता मात्र पुन्हा एकदा याही वेळेस ऑप्शनच्या बाहेर सातत्याने एक लाईन पकडून ठेवली आहे, आणि त्या लाईन आणि लेंथ वरती खूप चांगली बॉलिंग करतायत। पहिल्या 4 बॉल वरती फक्त एकच धाव दिली आहे। पहले 3 ओवर में 45 रन 15 की औसत से बल्लेबाजी यहां पर हो रही थी मैग्निफिसेंट द्वारा, लेकिन अब ये कमबैक ओवर नजर आया त्विशा 11 डायगर की तरफ से गेंदबाज किरण पाटिल द्वारा। 4 गेंदों पर महज 1 रन। आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा तोच बॉल ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे, आणि त्यावरती अगदी पुन्हा एकदा स्लाइस करायचा प्रयत्न नक्कीच केला होता, पण बॅटला व्यवस्थित लागलेला नाहीये। पहिल्या 5 बॉल वरती किरणनी फक्त 2 धावा दिल्यात। काय इकॉनॉमिक षटक फेकलाय, आणि मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलाय टीमला। बढ़िया कमबैक किरण पाटिल द्वारा। सामने वो खेल रहे थे बल्लेबाज अक्षय पवार, उनको खामोश रखा बल्लेबाज आकाश जांगीड़ को इस बार वो खामोश रखते नजर आए। शेवटचा बॉल आहे, यावेळेस मात्र बॉलला लीव केला, आणि योग्य तो लीव केला, हरकत नाहीये। अगदी संपूर्ण टीमही म्हणत असेल किरण हरकत नाहीये, हा टप्पा थोडासा चुकलाय, बॉल जास्ती बाहेर निघालाय, पण तरी देखील हा वाईट टीमला चालेल। आतापर्यंत या षटकामध्ये 5 बॉलचा खेळ झालाय, धावा फक्त 3 दिल्या, त्यात एक अतिरिक्त देखील आहे। यावेळेस देखील बॉल उडवण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र आणखी एक टाकावा लागेल का? येस, इथे मागून केतन सांगतात आम्ही चेक करणार आहोत, रिव्ह्यू घेण्यात आलाय, आणि बघूयात आता आपण जाऊयात पुन्हा एकदा आपल्या टेक्निकल टीम कडे। अगदी खूप कॉन्फिडंट अपील आहे, हेही पाहणं तेवढंच गरजेचं आहे। आता आमची टेक्निकल टीम, आमचे थर्ड अंपायर इन ऍक्शन येतील। ट्रॅम्प लाईन, त्या लाईनच्या आतमध्ये बॉल आहे की त्या ट्रॅम्प लाईनच्या बाहेर बॉल आहे, आणि चॅलेंज केलं डिसिजनला। बॉलिंग टीमने त्या डिसिजनला चॅलेंज केलं, तुषार 11 टायगर टीमनी। पंचांचा डिसिजन व्हाईट बॉल होता, त्या डिसिजनला चॅलेंज करण्यात आलाय, आणि पाहूयात आता मात्र निर्णय जो काही आहे तो तुमच्या समोर आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण तदरम्यान काय बॉलिंग केली आहे किरण पाटील यांनी। 5 बॉल आतापर्यंत हाताळल्यात, त्यामध्ये 3 धावा त्यांनी दिल्यात, आणि ह्या बॉलचा निर्णय येणं बाकी आहे। फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी, येस
रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. हा तो ऍक्शन रिप्ले ज्यामध्ये तुम्ही नक्कीच बघू शकता की त्या ट्रॅप लाईनच्या अगदी बरोबर, अगदी आतमध्ये थोडासा हलकासा बॉल आहे. फेअर डिलिव्हरी म्हणजेच काय तर रिव्ह्यू ही तुम्हाला यशस्वी मिळालाय. आणि त्यानंतर ती जी अपील करण्यात आली होती त्या अपीलमध्ये इथं कॉन्फिडन्स प्रचंड होता. आता मात्र 4 ओव्हरचा खेळ झालाय. 48 धावा लागल्यात धावफलकावरती आणि उर्वरित 18 बॉल मध्ये अजूनही 45 करायच्यात. लक्ष मोठं आहे. सब 4 ओवर का खेल यहाँ पर समाप्त. रन बने 48 और यहाँ से 18 गेंदों में 45 रनों की दरकार रहेगी बल्लेबाजी करने वाली टीम मैग्निफिसेंट नवी मुंबई को. 18 गेंदें 45 रन, 45 फ्रॉम 18. और गेंदबाजी में फिर से एक बार वो तब्दीली. यहां पर अब गेंदबाजी करते नजर आएंगे विश्वनाथ जाधव. अगदी बरोबर. आता मात्र दोन्ही दिशेला थोडासा अग्रेसिव्ह अप्रोच तुम्हाला आणावा लागेल. माफ कीजिए, सोहेल शेख करेंगे अब गेंदबाजी इस ओवर में. सोहेल के हाथ में इस बार वो गेंद को थमाया. रन बने 48, 48 लॉस ऑफ 3 विकेट. सोईलचा पहिलाच बॉल आणि त्या पहिल्या बॉलवरती आडव्या बॅटने एक चांगला प्रहार. वन बाउन्स सीमेरेषे बाहेर आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार. पटकी हुई गेंद थी, इसे सही नसीहत क्रीज के अंदर गए. इस बार थोड़ा सा पीछे हटकर पुल किया था बल्लेबाज अक्षय पवार ने. पिछले सीजन में इसी प्रतियोगिता में बढ़िया खेले थे अक्षय पवार. ये देखिए क्रीज के अंदर वहां से घसीटा. इस बार आउटसाइड द ऑफ स्टंप ये गेंद थी, वहां से घसीटा है. काउ कॉर्नर फेज में लगता हुआ ये चौका. आणि मात्र आता बॅटिंग टीम ते थोडंसं कन्सर्न असेल कारण पाऊसही थोडासा येऊ लागलाय. मग मात्र जेव्हा जेव्हा तुम्हाला रबर बॉल क्रिकेटमध्ये सिमेंटच्या खेळपट्टीवरती हलकासा पाऊस येतो, बॉलर्स आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू ते पाहण्यासारखं असतं कारण त्यांना माहिती आहे आता फक्त पिचिंग चांगली करायची आहे. पण त्या अगोदर अक्षय पवार तो चांगला खेळतोय. 6 बॉल आणि 17 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 52, 52 आतापर्यंत झालेत धावफलकावरती आणि उर्वरित समीकरण आहे 17 बॉल आणि 41 धावेची आवश्यकता आहे. सोहेल शेख पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. हो, हा देखील बॉल शॉर्ट पिच बॉल आहे. आता मात्र त्या पिचिंग कडे थोडंसं चांगलं लक्ष दिलंय. एक धाव कंप्लीट केली आहे. हलकीशी मिस फिल्डिंग आणि डोळ्यांची पापणी लावण्याच्या अगोदर 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट. पिछली 2 गेंदों पर वो 6 रन बटोरे. इस बार हल्की सी शॉर्ट गेंद थी, बैकफुट पर जाकर पंच किया था. कवर्स और एक्स्ट्रा कवर के बीच में वहां पर खिलाड़ी थे विश्वनाथ जाधव. गेंद को जब उन्होंने रोका और वहां पर थोड़े से फंबल नजर आए और उसके चलते वो दूसरे रन की तलाश यहां पर पूरी होती बल्लेबाज अक्षय पवार के लिए. और 2 के 7 रन संख्या स्कोर बोर्ड पर 54 लॉस ऑफ 3 विकेट. अगदी बरोबर. रिक्वायर रन रेट आता मात्र 15च्या थोडासा खाली आलाय. 14च्या आसपासचा रिक्वायर रन रेट सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवरती 6 धावा आल्यात. आता मात्र कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागणार आहे. कॅल्क्युलेट करून तुम्हाला खेळणं गरजेचं आहे कारण तुम्ही जो चौकार वसूल केला मग ओव्हरमध्ये उर्वरित 3 ते 4 बॉल आहेत, 5 बॉल आहेत, त्यावरती तुम्हाला कुठल्या बॉलवरती प्रहार करायचा आहे, कुठल्या बॉलरवरती प्रहार करायचा आहे, हे सगळं काही कॅल्क्युलेट करून खेळणं खूप गरजेचं आहे. आणि जसं आपण पावसाचा उल्लेख केला ना, बॉलरने देखील त्याचे शूज रिमूव्ह केले आहेत. त्याला ती ग्रिप कदाचित मिळत नसणार आहे आणि त्यामुळे सोहेलने शूज रिमूव्ह केल्यात. बघत पुढचा बॉल. अक्षय विपक्ष सोहेल शेख. हो, आपटलेला शॉर्ट पिच बॉल. काय बॉल टाकलाय. जशी आपण त्या पावसाची चर्चा केली आहे, आता पिचिंग करणं गरजेचं आहे. काय पिचिंग करतायत बॉलला. शॉर्ट पिच बॉल एक मोठं अस्त्र आहे आणि त्याचाच वापर आता केलाय. बैटिंग टीम रिव्यू. आता मात्र बॅटिंग टीमचा आपल्याला रिव्ह्यू पाहायला मिळतोय. त्यांनी चॅलेंज केलं डिसिजनला. बॅटरचं म्हणणं आहे की बॉल माझ्या अगदी डोक्याच्या वरून गेलाय, वन बाउन्स आहे का, की बॉल अतिरिक्त बाहेर गेलाय, अतिरिक्त वरती गेलाय, वाईड आहे का, या सगळ्या डिसिजनला चॅलेंज केलाय. आणि आता पुन्हा एकदा आमचे तिसरे पंच इन ऍक्शन येणार आहेत. मग त्याच्यासोबतच आमची संपूर्ण टेक्निकल टीमही इन ऍक्शन येते
अगदी तंतोतंत जे काही आहे ते सगळं तुमच्या समोर जसं आहे तसं स्पष्ट क्लिअर, दूध का दूध पाणी का पाणी ज्याला आपण नेहमी म्हणत असतो ना, तसंच तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. सोहिल शेख शॉर्ट पिच बॉलिंग. कुणाल सर, ज्याची आपण चर्चा करतोय ना की पावसाचा वेग थोडासा वाढलाय, खेळपट्टी थोडीशी ओली झाली आहे, रबरचा बॉल आता मात्र आणखी वेगाने जाणार आणि त्या वेगाचा वापर त्यांचाही करण्याचा प्रयत्न राहिलाय. लाइन के बाहर गेंद है, वाइड बॉल है. हाइट इज ओके. अगदी बरोबर. आणि जसं यावेळेस अक्षय पवारची पॉवर सिद्ध करणारा काय मारलाय बॉल, अगदी पलीकडे, त्याच्याही अलीकडे. बॉल थांबणार नाहीये आणि तो मिळणारही नाहीये, कारण अक्षय पवार त्याच्या बॅटच्या मिडलला लागलाय. स्विच स्पॉट, स्विच स्ट्रोक, अक्षय पवारची पॉवर. डोंबिवली मोटागांव रोड के बाहर इस बार गेंद आपको जाकर मिलेगी भाटाले गांव में. क्या बल्ले का स्विंग था इस बार, बल्ले के बिल्कुल बीचों बीच. और ये देखिए वो एक्शन रिप्ले, बढ़िया कैमरा वर्क, बिल्कुल रोड के उस पार इस गेंद को भेजा है. सड़क पे कड़क बल्लेबाज अक्षय पवार का एक और बेहतरीन वार. तीसरा छक्का लगा है अब तक उनके पारी में. 25 रनों की एक अच्छी पारी, लगभग 400 की बैटिंग स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी करते हुए अक्षय पवार. 61 रन, 61. पुढचा बॉल यावेळेस देखील पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली जाते आणि ती अपील पंचही उचलून धरतायत. शॉर्ट बॉलचा वापर करतोय पण तो थोडासा बॉडी लेंथ वरती असणं गरजेचं आहे, कारण आपण सातत्याने हे जर वाईट टाकत राहिलो तर तो कॉन्फिडन्स नक्कीच मिळणार आहे बॅटरला. और मैंने यही बात छेड़ी थी, जिस अंदाज में वो बल्लेबाजी केतन मात्रे ने की थी अपने टीम के लिए, ट्विशा 11 टाइगर के लिए, कुछ उसी अंदाज में आपको यहां पर खेलना होगा. आखिरी ओवर तक अगर आप डटे रहे इस ग्राउंड पर तो वो रन बनेंगे. 93 रन, हालांकि देखा जाए तो वो बड़ा टारगेट नहीं नजर आया जिस अंदाज में बल्लेबाजी की थी पहले 3 ओवर में ट्विशा 11 टाइगर ने. लेकिन अब बढ़िया कमबैक, मैग्निफिसेंट नवी मुंबई का. 62 रन, अब 15 गेंदों में रन बनाने जीत के लिए 31. पुढचा बॉल यावेळेस मात्र अपटलाय, अदळलाय. पंचांनी सांगितलंय इट्स अ व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर. आता मात्र तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. यावेळेस भरपूर लांब, अगदी अर्ध्या विकेट वरती बॉल अदळण्याचा प्रयत्न होता. वो भाटाले गांव में जब वो छक्का लगाया था बल्लेबाज अक्षय पवार ने, तो उसके बाद ये वो प्रेशर नजर आता हुआ गेंदबाज पर, और उसके चलते ये बाउंसर का प्रयास और अब ये गेंद वाइड बॉल. एक्स्ट्रा की तौर पर रन संख्या बढ़ती हुई 63 रन, 63, लॉस ऑफ 3 विकेट. मग मात्र जिथे आता ओहो चांगला बॉल आहे का तर नाहीये, नाहीये. ट्रॅम्पलाईनच्या बाहेर. यावेळेस मात्र आता बॉलरकडे ऑप्शन्स काय आहेत. आता तो शॉर्ट बॉल करू शकत नाहीये कारण 1 फॉर दी ओव्हरही देण्यात आलाय. आता मात्र वाईड इज यॉर्कर ट्रॅम्पलाईनच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. तोही नाही, आणखी एक वाईट बॉल. और वही आपको स्टॉक बॉल यहां पर करना होगा. लेकिन जिस तेजी से यहां पर गेंदबाजी कर रहे थे, अगर आपने पहला सत्र यहां पर देखा होगा तो जब गेंदबाजी पर आए थे रत्नदीप चौधरी, वो वेरिएशन उनके गेंदबाजी में नजर आया, लेकिन वो वेरिएशन का अभाव इस बार यहां पर नजर आता हुआ. अब तक इस ओवर में गेंदे हो चुके महज 3 गेंदों में 16 रन आए इस ओवर से. 16 इस ओवर से अब तक सोहेल शेख द्वारा. रन संख्या स्कोर बोर्ड पर 64, लक्ष्य था इस मुकाबले में 93. अगदी बरोबर. 3 बॉलचा खेळ झालाय ज्यामध्ये एक षटकार आहे, एक चौकार आहे, 2 धावेचा फटका आणि 4 वाईड्स आहेत. अगदी रनअप घेताना थोडासा बिघाड पाहायला मिळतोय. एक षटक जे मोठं हवं होतं मॅग्निफिसेंट नवी मुंबई संघाला आणि ते मोठं षटक बनवलंय अक्षय पवारने त्याच्या पॉवरनी. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कमबॅक करावा लागेल सोहिलला क्षमा असावी. पुढचा बॉल यावेळेस अगदी बॉल पायावरती होता. फुल टॉसचा बॉल आहे, त्याला फक्त योग्य दिशा दाखवली आहे. बॉल मैदानाच्या बाहेर अगदी दन 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 करत निघालाय. आणखी एक चौकार. लेग स्टंप पर ये गेंद थी. लैप शॉट इस बार लगाया बल्लेबाज अक्षय पवार ने. 30 यार्ड सर्कल के अंदर वो खिलाड़ी फाइन लेग के नजर आया और उसके चलते ये आसानी से चौका बटोरा है बल्लेबाज अक्षय पवार ने. बढ़िया बल्लेबाजी
उन्हें पता है कि मेरिट पर अगर आप यहाँ पर खेलोगे, जिस अंदाज में बल्लेबाजी हुई थी केतन मात्रे द्वारा, उसी अंदाज में यहाँ पर बल्लेबाजी चलती हुई अक्षय पवार की। पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्या शॉर्ट बॉल कडे गेलेत, पण आता ती लेंथ अप्रतिम आहे. या लेंथ बरोबर बॉलरला खेळता आलं पाहिजे. वाह, चांगला बॉल. 13 गेंदे 25 रन. अब ये चुनौती होगी टीम मैग्निफिसेंट के सामने. आखिरी गेंद इस ओवर की, सबसे महत्वपूर्ण गेंद इस मुकाबले की. 13 गेंदे, जीत के लिए 25 रन. महत्वाचा बॉल होता आणि त्या महत्वाच्या बॉलवरती अक्षयनी महत्वपूर्ण स्ट्रोक केलाय. आणखी एक फुल टॉस, आणखी एक बॉल मैदानाच्या बाहेर. आणि अंपायर सांगतायत, बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय, त्यांना बीमर आहे की नाही हे चेक करायचंय. जाऊयात पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे. वेस्ट है फुल टॉस गेंद इस बार चेक होगी. बैटिंग टीम डीआरएस. आखिरी गेंद पर वो छक्का लगाया था बल्लेबाज अक्षय पवार ने, और इट्स अ फेयर डिलीवरी. और इसी के साथ अब ये ओवर समाप्त. और अब आखिरी 12 गेंदों में रन बनाया मैग्निफिसेंट नवी मुंबई को जीतने के लिए 19 रन. 12 गेंदे 19 रन. क्रीज के अंदर गए थे और इस बार अच्छा घुमाया था इस गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन. 12 गेंदे 19 रन ये अब टारगेट होगा इस मुकाबले में. 70 प्रेजेंट्स मानसून सुपर सीरीज. आज के दूसरे दिन का पहला ये मुकाबला. सेकेंड मैच का टॉस हो चुका है. क्लियर कट स्ट्राइकर विकी भोईर, इस कप्तान ने टॉस को जीता. टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला. फास्ट ट्रैक लॉजिस्टिक के मालिक नवीन भाई शर्मा, इनका यहां पर आगमन होता है. वेलकम नवीन भाई. फास्ट ट्रैक लॉजिस्टिक और करीबी दोस्त है दीपू माली इनके. 70 स्पोर्ट्स का ये सब्सक्राइबर मीटर. 11,47,763 अब तक सब्सक्राइबर हो चुके हैं 70 स्पोर्ट्स के. अभी भी आप नए हो 70 स्पोर्ट्स यूट्यूब चैनल पर तो जल्दी जाइए, चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, बेल आइकॉन को दबाना ना भूलिए, अपने दोस्तों के साथ शेयर करना ना भूलिए 70 स्पोर्ट्स को. और कई सारे प्रतियोगिता एक क्लिक में आपके स्मार्टफोन, लैपटॉप, टीवी पर आपको नजर आएंगे इस 70 स्पोर्ट्स पर. अब गेंदबाज किरण पाटिल, 12 गेंदे 19 रन. आणि आता ज्या 19 धावा वाचवायच्या तर मात्र किरणला तशीच बॉलिंग करावी लागेल जशी गोलंदाजी त्यांनी त्या पहिल्या ओव्हरमध्ये, त्याच्या वैयक्तिक पहिल्या ओव्हरमध्ये केली होती. आकाशात शॉकिंग एंडवरती टळ ठोकून उभे आहेत. 100च्या स्ट्राईक रेटनी 8 बॉल 8 खेळलेत. आणि हा पहिलाच बॉल, तो पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न. आता प्रेशर नाहीये आणि प्रेशर नसताना आकाशची बॅटिंग पहा. इनसाइड आउट, मैदानाच्या बाहेर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यावरती आणखी एक चौकार. वाइड यॉर्कर का प्रयास था, फुलर लेन की गेंद थी, वहां पर एक बढ़िया स्क्वायर ड्राइव. ये देखिए क्रीज के अंदर गए इस बार आकाश जहांगीर और एक बढ़िया स्क्वायर ड्राइव पॉइंट के ऊपर से उछाल कर भेज दिया इस गेंद को डीप पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. और अब 11 गेंदों में रन बनाने जीत के लिए 15. 11 गेंदे 15 रन. 11 बॉलमध्ये जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 15 धावेची आवश्यकता आहे. आता इथून कमबॅक करायचं असेल जर तुषार 11 टायगर संघाला, तर मात्र बॉलिंग मध्ये काहीतरी मिराकल, काहीतरी मॅजिकल करावं लागेल. आणि ती क्षमता आहे का? सामिक स्ट्रोक, बॉल हवेमध्ये, पॉइंट वरती खेळाडू आहे पण त्यांच्यापासून थोडासा लांब राहिलाय बॉल. सिंगल घेतली आहे आणि अक्षय पवार म्हणतात असू देत स्ट्राईक माझ्याकडे, आणि त्यांच्याकडेच ती स्ट्राईक मिळणार आहे. सिंगल मिळेल. 10 बॉल आणि आता मात्र जिंकण्यासाठी 14 धावेची आवश्यकता. एक मोठा स्ट्रोक, मॅच पूर्णपणे मॅग्निफिसंट नवी मुंबईच्या दिशेने. पण एखादी विकेट मिळाली ना तर मात्र मॅचला मजा येईल. पुढचा बॉल यावेळेस हेलिकॉप्टर करायचा होता, तो हेलिकॉप्टर उडाला नाही, एलिव्हेशन नाही मिळालं. पण आज बोलबाला या खेळाडूचा, त्याचं नाव अक्षय पवार. आणखी एक चौकार. इस बार जहां पर हाथ लगाएंगे वहां पर सोना यहां पर होगा टीम मैग्निफिसेंट के लिए. और उसके साथ बल्लेबाज अक्षय पवार के लिए ऑन साइड पर हेलीकॉप्टर स्ट्रोक लगाने का प्रयास, बल्ले के अंदर लगी और गेंद सीधी चली गई डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन वहां पर मिले बल्लेबाज अक्षय पवार के खाते में. रन संख्या 83, 83 रन. 9 बॉल मध्ये 10 धावेची आवश्यकता आहे. बॉल हवेत आहे, पॉइंट वरती खेळाडू आहे, कॅचच्या खाली आणि कॅच कंप्लीट. किरणने शेवटी ती विकेट मिळवली आहे पण थोडासा उशीर झालाय का? पण काय खेळी केली आहे अक्षय पवार, अप्रतिम खेळ. मानकोलीचा लॉयन आता मैदानामध्ये खेळण्यासाठी दाखल होतोय.
दीपू माड़ी 13 गेंदों में 39 रनों की पारी इस बार खेले बल्लेबाज अक्षय पवार। 300 का बैटिंग स्ट्राइक रेट, 4 छक्के लगाए थे, 3 चौके की सहायता से इस बार 39 रनों की एक अच्छी पारी अक्षय पवार द्वारा। और अब बल्लेबाजी के लिए लाइन ऑफ मानकोली, जूनियर नेमार, दीपू माली, आठ बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये टीमचा आयकॉन खेळाडू आला आणि पहिलाच बॉल मिस्टर डिपेंडेबलली पाठवलाय मैदानाच्या बाहेर. मानकोलीचा लोकल बॉय हा सितारा आजही ढगत पण हातारा चमकतोय. त्याचं नाव दीपू माळी आहे. कल ही वो फुटबॉल का मुकाबला समाप्त हुआ, जूनियर नेमार ने उनको वो सॉक्स गिफ्ट किए थे और उसके बाद जैसे ही वो ग्राउंड पर उतरे दीपू माली, उनके बल्ले से ये छक्का और अब सिंगल बटोरा है दीपू माली ने. सिंगल के साथ स्ट्राइक का रोटेशन, रन संख्या स्कोर बोर्ड पर अब 90 रन पूरे हो चुके टीम मैग्निफिसेंट के खाते में. और अब यहां से 6 गेंदों में रन बनाने जीत के लिए 3. सहा बॉल आणि जिंकण्यासाठी 3 धावेची आवश्यकता. यानंतर दोन्ही टीम्स आपल्याला विनंती असेल आपण सज्ज राहा, रेडी राहा. लगेच मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. 6 बॉल आणि 3 धावेची आवश्यकता आहे. कुणाच्या हातात बॉल सोपवला जाणार, पहिल्या बॉलवरती सामना फिनिश होणार की नाही होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतील. त्या उर्वरित एक काही 15 20 30 40 सेकंदामध्ये ते नक्कीच मिळणार आहेत. विश्वनाथात बॉलिंग ट्रॅकवरती विश्वनाथ जाधव या खेळाडूची चर्चा राहिली आहे. बॉलिंग खूप सुदृढ आणि चांगली राहिली आहे, पण मात्र समोर मानकोलीचा मिस्टर डिपेंडेबल आहे दीपू माळी. पाहूयात पहिल्या बॉलवरती षटकार वसूल केला, मग त्यानंतर आता 3 धावा कशा कंप्लीट केल्या जातील. इथे बॅट फिरवली आहे आणि फक्त बॅट फिरवली नाहीये तर हा विजयही सुनिश्चित केलाय. मॅग्निफिसंट नवी मुंबई थाटामाटात आले आहेत आणि सामनाही अगदी डॉमिनेट करत त्यांनी जिंकलेला आहे. मॅच फिनिश. चला विकी बोईर आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, कारण पहिल्याच मॅचला भरपूर उशीर झालाय. 7-7 ओव्हरच्या मॅचेस आहेत, फास्ट खेळायचंय. दोन्ही अंपायर मॅचचा लगेच ताबा घ्या. सादिक राजापूरकर आणि अक्षय निर्मळ. वेलकम नवीन भाई. सो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जाईल अक्षय पवार याला, ज्याने खूप चांगली बॅटिंग केली आणि हा सामना मॅग्निफिसंट नवी मुंबईने जिंकलाय.
या मॅच मध्ये अक्षय पवारने 39 धावा केल्या. 13 बॉल मध्ये 300चा बॅटिंग स्ट्राईक रेट राहिला. अक्षय पवार ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला फिल्डिंग लावून घ्या. क्लिअर क्रेट स्ट्रायकर आणि एक एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा पहिला बॉल टाकायच्या अगोदर, ही नम्र विनंती.